नमस्कार. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीनं आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या समारोप प्रसंगी सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. शब्द सुमनाने स्वागत करतो. आज दृकश्राव्य माध्यमातून आपल्यामध्ये उपस्थित आहेत मराठी साहित्याचे व्यासंगी आणि ज्येष्ठ लेखक, समीक्षक, भाषा अभ्यासक आणि राज्य मराठी विकास संस्थेचे माननीय सदस्य माननीय डॉक्टर सतीश बडवे सर, कार्यक्रमाचे अध्यक्ष, महाविद्यालय विकास समितीचे सभापती आणि प्रसिद्ध उद्योजक माननीय श्रीयुत ओमप्रकाशजी राठी सर, महाविद्यालयाचे कुशल प्राचार्य आणि भाषेवर प्रेम करणारे प्राचार्य माननीय डॉक्टर मकरंद पैठणकर सर, उपप्राचार्य डॉक्टर माधवराव गायकवाड सर, डॉक्टर प्रमोद देव सर, प्राध्यापक संजय गायकवाड सर, डॉक्टर बडवे सरांचे अनेक विद्यार्थी या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत. महाविद्यालयाच्या विविध भागातून, ग्रामीण भाग असेल किंवा औरंगाबाद शहरातील विविध महाविद्यालयातून उपस्थित असलेले सर्व मराठीचे प्राध्यापक, भाषेवर नितांत प्रेम करणारे भाषाप्रेमी, या सर्वांचं मी या माध्यमातनं शब्दसुमनाने स्वागत करतो. असं म्हणतात की जिभेच्या अनेक भाषा असल्या तरी हृदयाची भाषा सर्वत्र एकच असते आणि ज्याची माणुसकी शाबूत आहे त्याला ती कळायला वेळ लागत नाही. ही उमज सदोतीत टिकून राहावी, तेवत राहावी, यासाठीच या उपक्रमांचं आयोजन करण्यात येतं. तेव्हा सुरुवातीला सर्वप्रथम सर्वांचं शब्दसुमनांनी स्वागत करतो आणि यानंतर आजचे प्रमुख पाहुणे डॉक्टर सतीश बडवे सरांचा परिचय करून देण्यासाठी मी निमंत्रित करतो आहे मराठी विभागाचे प्रमुख डॉक्टर ऋषिकेश कांबळे सरांना. डॉक्टर ऋषिकेश कांबळे सर. नमस्कार. मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या समारोपाच्या या समारंभात मराठी विभागाचा प्रमुख या नात्यानं मी आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करतो. या समारंभाचे अध्यक्ष आणि आमच्या महाविद्यालय विकास समितीचे सभापती आदरणीय ओमप्रकाशजी राठी सर, आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य, जसं अंकुशजी म्हणाले तसं भाषेवर प्रेम करणारे आणि नागरिक शास्त्र, लोकप्रशासन या विषयाचे व्यासंगी अभ्यासक डॉक्टर मकरंद पैठणकर, माझ्या सहकारी डॉक्टर वृंदा देशपांडे आणि डॉक्टर नागेश अंकुश, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर माधव गायकवाड आणि या समारोपीय समारंभात सहभागी होत असलेल्या तमाम अभ्यासक महानुभाव, बंधू आणि भगिनींनो, डॉक्टर सतीश शरद बडवे हे मराठीचे अतिशय व्यासंगी असे अभ्यासक तर मानले जातातच. विशेषतः मध्ययुगीन वाङ्मय, मराठीतलं जे मध्ययुगीन वाङ्मय आहे, या वाङ्मयाचे महत्वाचे जे काही अभ्यासक आहेत त्यात सतीश बडवे यांचा नामोल्लेख आपल्याला अधिक्रमाने करावा लागतो. जवळपास 29 वर्षाचा महाविद्यालयीन अध्यापनाचा त्यांचा अनुभव आहे. पदवी पातळीवर जवळपास 18 वर्ष आणि पदव्युत्तर पातळीवर 27 वर्ष त्यांनी काम केलेलं आहे. 2 वर्षात एमफिल संशोधन पूर्ण केलं आणि 5 वर्षामध्ये त्यांनी पीएचडीचं संशोधन पूर्ण केलं आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 30 विद्यार्थ्यांनी एमफिल पूर्ण केलंय आणि 9 विद्यार्थ्यांनी पीएचडी प्राप्त केलेली आहे. 7 विद्यार्थी सध्या त्यांच्याकडं पीएचडीचं काम करत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून ते निवृत्त झाले मराठी विभागातून.
अतिशय समतोल असा विवेकी अभ्यासू व्यासंगी असा अभ्यासक म्हणून डॉक्टर सतीश बडवे यांची ख्याती आहे. त्याच्याबरोबरच विद्यार्थी प्रिय असे शिक्षक म्हणून त्यांचा लोक होता. डॉक्टर सतीश बडवे यांनी शिक्षकी पेशा म्हणून स्वीकारला. अनेकांनी शिक्षकी पेशा हा धंदा म्हणूनही वापरलेला आहे. बडवेंची अंतिमतः निष्ठा जी आहे ती अभ्यास आणि अध्यापन यावरची. शिक्षण आणि लोकशिक्षण या दोन्ही प्रांतामध्ये डॉक्टर बडव्यांनी सव्यासीपणानं काम केलेलं आहे. याचा अभिमान महाराष्ट्रातले जे जे कोणी बडव्यांना ओळखतात ते सगळेच अभिमानाने हे सांगायला लागतात. त्यांनी संत साहित्याची स्वातंत्र्योत्तर समीक्षा ही केलेली आहे आणि आधुनिक मराठी साहित्याची समीक्षा ही त्यांची अभ्यास क्षेत्र आहे. मध्ययुगीन साहित्याविषयी संत साहित्य समीक्षेची बीज प्रवाह, स्वातंत्र्यपूर्व काळ, साहित्याची सामाजिकता हे त्यांचे ग्रंथ लौकिक प्राप्त आहेत, वाचक प्रिय ठरलेत आणि अभ्यासकांना सुद्धा ते मार्गदर्शक म्हणून ठरलेले आहेत. जवळपास 15 पेक्षा अधिक पुस्तकांची त्यांनी संपादन केलेली आहेत. एक गोष्ट अभिमानानं नोंदवायला हवी. भारतातले विशेषतः दक्षिणेतले जे भक्ती संप्रदाय आहेत, भिन्न भिन्न राज्यातील, कर्नाटक असेल, केरळ असेल, तामिळनाडू असेल, आंध्र प्रदेश असेल आणि महाराष्ट्र असेल. महाराष्ट्र हा संबंध देशाचा मध्य म्हणूनच आपण मानतो. म्हणून दक्षिण भारतातले जे भक्ती संप्रदाय, भक्ती संप्रदायाचा आंतरप्रांतीय अनुबंध नेमका काय, याचं अतिशय मौलिक असं संशोधन डॉक्टर बडव्यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सहकार्यानं केलेलं आहे. मराठवाड्याच्या सीमावर्ती प्रदेशातील भाषिक व सांस्कृतिक आदान प्रदान व प्रभाव एक शोध असा ICSSR यांच्या वतीनं त्यांनी मोठा प्रकल्प हाती घेतलेला होता. ही गोष्ट फार महत्वाची आहे की सीमावर्ती ज्या भाषा आहेत, महाराष्ट्राला लागून असलेल्या सीमावर्ती ज्या भाषा आहेत, कानडी आहे, तेलुगू आहे, ओडिया आहे, छत्तीसगडी आहे, या भाषांचा नेमका काय प्रभाव मराठी भाषेवर झालेला आहे याचं अतिशय मूलभूत मौलिक अशा स्वरूपाचं, म्हणजे त्याची उच्चार व्यवस्था कोणती आहे आणि भाषिक बदल काय, अन्य भाषांच्या सहचार्यानं मराठी भाषा किती समृद्ध झालेली आहे या संबंधाने त्यांनी केलेलं संशोधन हे अतिशय महत्वाचं आहे. विविध संप्रदायामधील पदरचनांचं संकलन आणि शोध त्यांनी जो घेतला, हा प्रकल्प त्यांनी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सहकार्यानं सहयोगानं पूर्ण केलेला आहे. विविध संपादित ग्रंथांमधून महत्वपूर्ण लेखन त्यांनी केलाय. गोपू देशपांडे आणि भालचंद्र नेमाडे यांच्या महत्वपूर्ण 2 लेखांचं इंग्रजीतून मराठीत त्यांनी केलेलं भाषांतर हे वाङ्मयाच्या क्षेत्रात लक्षणीय असं ठरलेलं होतं. अलीकडच्या काळामध्ये राज्य मराठी विकास संस्थेत अशासकीय समिती सदस्य म्हणून त्यांची झालेली नियुक्ती ही त्यांनी मराठी भाषा, वाङ्मय आणि संस्कृती या क्षेत्रामध्ये जे दिलेलं योगदान आहे त्या योगदानाचा भाग म्हणून अतिशय गौरवपूर्ण अशी ही नियुक्ती आहे. डॉक्टर सतीश बडवे वक्ते तर आहेतच, विवेचक आणि समतोल भूमिका मांडणारा असा वक्ता म्हणून डॉक्टर सतीश बडव्यांच्याकडं संबंध मराठी वाङ्मयाचं क्षेत्र
विशेषतः संशोधनाचं क्षेत्र हे पाहत आलेलं आहे. डॉक्टर बर्वे हे केवळ मध्ययुगीन विशेषतः संत वाङ्मयाचेच अभ्यासक आहेत अशातली बाब नाही. आधुनिक वाङ्मयाकडे सुद्धा ते अतिशय उत्तम पद्धतीने पाहतात. त्यांची जी एक सम्यक अशी दृष्टी वाङ्मयाच्या क्षेत्रात विशेषतः समीक्षेच्या क्षेत्रात आहे ती मौलिक स्वरूपाची म्हणून मानली जाते. माणूस म्हणून डॉक्टर सतीश बर्वे मित्र, मी त्यांचा मित्र असल्या म्हणून सांगायला हरकत नाही. माणूस म्हणून डॉक्टर सतीश बर्वे अतिशय आर्द्र आहेत, अतिशय संवेदनशील आहेत. जिथं दुःख दिसतं तिथं भळभळून काळीज पाहावं अशा पद्धतीची संवेदना ठेवणार आहे. म्हणजे एकीकडं काय होतं, अनेकदा एखादी व्यक्ती सृजनानं खूप मोठी असते पण ती माणूस म्हणून ओले पण त्याच्यात रस्तच असं नाही. या माणूस म्हणून आणि संशोधक म्हणून या दोन्ही क्षेत्रात डॉक्टर सतीश बर्वेंचं वावरणं हे आराध्य आणि ओलेपण असलेल्या माणसाचं माणूस म्हणून असलेलं राहत आलेलं आहे. या विषयाच्या अनुषंगाने डॉक्टर सतीश बर्वे हे निश्चितपणे न्यायी भूमिका मांडतील असा एक विश्वास मला वाटतो. डॉक्टर सतीश बर्वे यांच्या हस्ते हा मराठी भाषा संबंध पंधरवड्याचा समारोप होतो आहे. ही माझ्या दृष्टीनं अभिमानाची गोष्ट आहे. मी पुन्हा एकदा महाविद्यालयाचे प्राचार्य, आमच्या महाविद्यालयाच्या विकास समितीचे सभापती ओमप्रकाश राठी सर आणि आपल्या सगळ्यांचे अंतःकरणपूर्वक स्वागत करतो आणि डॉक्टर बर्व्यांच्या परिचयाला याच ठिकाणी मी पूर्णविराम देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. मराठी साहित्याकडे आणि त्यातील वेगवेगळ्या प्रवाहांकडे अत्यंत खुल्या मानानं पाहणारी व्यक्ती अतिथी म्हणून आपल्याला आज लाभलेली आहे. डॉक्टर कांबळे सरांनी त्यांचं यथोचित असं परिचय करून दिलेला आहे. यानंतर मी निमंत्रित करतो आहे मराठी विभागाच्या प्राध्यापिका डॉक्टर वृंदा देशपांडे जोशी यांना. कृपया त्यांनी 14 तारखेपासून झालेल्या या पंधरवड्याचा अहवाल सादर करावा. आदरणीय डॉक्टर वृंदा देशपांडे. नमस्कार. धन्यवाद सर. मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या या समारोपामध्ये मी आपल्या सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. पंधरवड्याचा अहवाल सादर करताना स्वाभाविकरित्या गेल्या 15 दिवसांचा एक विचार मनामध्ये सुरू होता आणि हा विचार सुरू असताना काय काय झालं, काय काय घडलं, अहवाल म्हणजे काय, अगदी प्रामाणिकपणानं सांगायचं ना तर मला असं वाटतं ज्यांच्यावरती हवाला ठेवून आपण इतक्या विविध प्रकारचे कार्यक्रम घेऊ शकतो त्या सगळ्यांबाबतची व्यक्त होणारी कृतज्ञता म्हणजे अहवाल असतो. आणि या अहवालाच्या प्रारंभीच हा पंधरवडा साजरा करण्यासाठी ज्या अनेकांनी, कोणी पडद्यावर मेहनत घेतली, कोणी पडद्याच्या मागे मेहनत घेतली, अशा सगळ्यांचे मी अगदी मनापासून आभार मानते. आणि पडद्यावरती जे काही घडलं ते तर आपल्या समोर सगळं आहेच, त्याचाही आढावा घेते. आणि पडद्यामागे जी माणसं सातत्याने कष्ट घेत होती, सातत्याने आत्मीयतेने मदत करत होती, त्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी या ठिकाणी मला मिळते आहे. हा माझ्यासाठी फार आनंदाचा असा भाग आहे. खरं म्हणजे ज्या वेळेला आपलं नेतृत्व चांगलं असतं त्यावेळेला कार्यक्रमांना चांगल्या प्रकारचे आकार हे मिळायला लागतात. अगदी सुरुवातीला विभाग प्रमुखांशी चर्चा करून आम्ही मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा कार्यक्रम हा निश्चित केला. परंतु हा
कार्यक्रम निश्चित केल्यानंतर त्याला व्यापक असा आकार कसा देता येईल, प्राचार्य डॉक्टर मकरंद पैठणकर सर आणि आमचे उपप्राचार्य डॉक्टर माधव गायकवाड सर यांच्याशी चर्चा करताना असं लक्षात आलं की हा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने जरी घ्यायचा असला तरी सुद्धा विद्यार्थी नाहीत, आपल्याला प्रत्यक्ष भेटता येत नाही, याचा खेदखंत मानण्यापेक्षा अनेकांना कशा पद्धतीने आपल्याला सहभागी करून घेता येईल हे पाहिलं पाहिजे. आणि मग त्याच्यातून अगदी उद्घाटनाच्या वेळेला झालेली कार्यशाळा आणि आज समारोपाचं अत्यंत महत्वपूर्ण असं व्याख्यान, अत्यंत महत्वपूर्ण असं म्हणण्याचं कारण असं आहे, साहित्य क्षेत्रातली काय आणि शिक्षण क्षेत्रातली काय मूर्तिमंत नीतिमत्ता जर कुठे गवसत असेल तर मला बडवे सर हे त्याचं मूर्त रूप वाटायला लागतं. आणि आपल्या सगळ्या मराठी भाषिकांना, रसिकांना, अभ्यासकांना, संशोधकांना बडवे सरांना ऐकण्याची जी काही संधी मिळते आहे याच्या पाठीमागे आमच्या नेतृत्वानं केलेलं नियोजन आहे. केवळ विद्यार्थी केंद्रित कार्यक्रम न घेता प्राध्यापकांना सहभागी करून घेऊन आणि केवळ सहभागी करून न घेता मराठी ज्ञान क्षेत्रामध्ये ज्या काही अडीअडचणी तुम्हाला जाणवता आहेत या अडीअडचणी दूर करत कशा पद्धतीने कार्यक्रम आखता येईल याचा विचार करा. या दिशा नेतृत्वाने दाखवल्या, त्याला आकार देण्यासाठी अनुभवसिद्ध असे आमचे विभाग प्रमुख डॉक्टर ऋषिकेश कांबळे सर हे नेहमीच सज्ज असतात. आणि मग या सगळ्यांच्या मार्गदर्शनातून आणि आमच्या विभागाचे डॉक्टर नागेश अंकुश, प्राध्यापक शाहू पाटील यांनी वेळोवेळी केलेल्या सहकार्यातून हा सबंध पंधरवडा हा आकाराला आलेला आहे. ऑनलाईन कार्यक्रम म्हणल्यानंतर संगणक विभागाच्या मदतीशिवाय कार्यक्रम हा साकार होऊ शकत नाही. आणि आमचे श्रीयुत विक्रांत पांचाळ सर असतील, श्रीयुत दुर्गेश सोनार, स्नेहल काजळकर या सगळ्यांनी जी मदत आम्हाला यासाठी केलेली आहे ती मदत अत्यंत मोलाची ठरली. ज्या वेळेला अनेकांशी संपर्क साधायचा असतो त्यावेळेला आमचं कार्यालय आमच्या दीपक वाघ सरांकडे मी अगदी केव्हा पण हक्कानी जायचे आणि वाघ सर हे जरा एवढं तातडीने पाठवायचंय बरं का, तुमचं थोडं काम बाजूला ठेवलं तर नाही सांगणार का, असं म्हणत मी त्यांना अनेक वेळेला डिस्टर्ब केला. पण प्रत्येक वेळेला मला मदत करत त्यांनी सगळ्या प्रकारची पत्र, सगळ्या प्रकारचे ईमेल हे पाठवलेले आहेत. त्याचबरोबर वर्तमानपत्रांमधनं येणाऱ्या बातम्या ज्या आहेत या बातम्या सुद्धा आकाशवाणीला आलेली बातमी असेल, वर्तमानपत्रांमध्ये आलेल्या बातम्या असतील, त्याही त्यांनी वेळोवेळी पाठवण्यासाठी मदत केलेली आहे. आणि त्याच्यामुळे पडद्या पाठीमागून मदत करणाऱ्या या सगळ्यांची मी अगदी मनपूर्वक आभारी आहे. सगळ्या प्रसार माध्यमांचे तर मी आवर्जून आभार मानते. उद्घाटन ज्या दिवशी होतं त्याच दिवशी आकाशवाणीनं सरस्वती भुवन कला आणि वाणिज्य महाविद्यालयाने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या अनुषंगाने अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे. अशा प्रकारची बातमी देऊन आमचा उत्साह हा द्विगुणित केलेला होता. या एकूण जो कार्यक्रम आम्ही नियोजित केला या कार्यक्रमामध्ये काही स्पर्धा आणि काही उपक्रम असे आम्ही ठेवलेले होते. स्पर्धेमध्ये पत्रलेखनाचा भाग दिलेला होता. पत्रलेखनामध्ये काही विद्यार्थ्यांची पत्र ही आमच्यापर्यंत पोहोचलेली आहेत. आम्ही विभागाचा जो स्वतंत्रपणाने ईमेल आयडी त्यांना दिलेला होता त्याच्यावरती विद्यार्थ्यांनी पाठवलंय. शिवाय आमच्या वेबसाईट वरती आम्ही गुगल फॉर्म दिलेला होता, तो गुगल फॉर्म भरून सुद्धा अनेकांनी पाठवलेला आहे. पण या सगळ्यांचं परीक्षण आम्ही अद्याप केलेलं नाही. मात्र स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या पृष्ठसंकेत पट्टी असेल किंवा पत्रलेखन असेल, पृष्ठसंकेत पट्टी अर्थात बुकमार्क्स, इतके सुंदर सुंदर बुकमार्क्स आमच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले आहेत की ते बघितल्यानंतर असं मला वाटायला लागलं की अरे सध्या आपल्याला हे असे व्हर्च्युअल स्वरूपात बघावे लागतायत, आभासी स्वरूपात बघावे लागतायत. हे माझ्या जर का समोर असते तर पटकन हे एखाद्या पुस्तकामध्ये जाऊन बसलं असतं.
इतक्या आकर्षक पद्धतीने आणि कल्पक पद्धतीने आमच्या विद्यार्थ्यांनी हे पृष्ठसंकेत पट्टीसाठी सुद्धा प्रतिसाद दिलेला आहे. याच्यामध्ये एक फक्त घडलं माझ्याकडून, साहित्यिक शब्दकोड ही सुद्धा आम्ही जाहीर केलेली स्पर्धा होती, परंतु मला थोडंसं असं वाटत होतं की फक्त साहित्यिक शब्दकोड हे साहित्याच्या माध्यमातून किंवा कागदावरती न पाठवता आपण जर तंत्रज्ञानाची जोड देऊन करतो आहोत तर तेही त्याच पद्धतीने झालं पाहिजे. पण त्यात मी स्वतः थोडीशी कमी पडले, पण अर्थात मला त्याचा खूप खेद आहे असं मी म्हणणार नाही, कारण मराठी राजभाषा दिन येतो आहे आणि त्या निमित्ताने अधिक व्यापक स्वरूपामध्ये आम्ही निश्चितच आमच्या संगणक विभागाच्या मदतीने हे साहित्याचं शब्दकोड त्या काळामध्ये घेऊ शकू असा मला स्वतःला पूर्ण विश्वास आहे. यामध्ये लेखन उपक्रमामध्ये आम्ही जवळपास 23 विषय नोंदवलेले होते आणि हे 23 विषय नोंदवत असताना सगळ्या क्षेत्रांमधले विषय त्याच्यामध्ये समाविष्ट होतील याचा संपूर्ण विभागाने मिळून विचार केलेला होता आणि त्या अनुषंगाने विविध विषय हे आकाराला आले. याच्यामध्ये मी आवर्जून हार मानेल आमच्या अशोक उजळमकर सरांचे अत्यंत प्रदीर्घ असा मराठी चित्रपटाच्या इतिहासाचा वेध घेणारा लेख त्यांनी आमच्याकडे पाठवलेला आहे. आमच्या विद्यार्थ्यांसाठी हे संचित ठरणार आहे आणि आलेल्या लेखांच्या कशा ज्या पद्धतीने आम्ही सूचनेमध्ये सांगितलेलंच होतं की आमच्या ग्रंथालयामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना हे उपलब्ध करून देऊ, त्या पद्धतीने ग्रंथालयामध्ये हे विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असेल. अन्य काही लोकांनी लेख पाठवण्याची इच्छा व्यक्त केली आहे, पण या काळात त्यांना अगदी जमलं नाही. पण मला खात्री आहे पंधरवडा जरी संपलेला असला तरी मराठी साहित्याने आपल्यामध्ये निर्माण केलेलं जे प्रेम असतं, जो विचार आपल्याला करायला लावलेला असतो, हा विचार निश्चितच पुढे चालू राहील आणि ही मंडळी सुद्धा कदाचित आमच्यापर्यंत त्यांचे लेख पोहोचवतील आणि ते सगळं साहित्य आम्ही आमच्या ग्रंथालयामध्ये विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी निश्चित पद्धतीने उपलब्ध करून देऊ शकणार आहोत. मी विचार करत होते, साथ दिली की प्रतिसाद मिळतो, नाही मिळाला तर मन खट्टू होतं, मिळाला की उत्साह वाढतो. हे जे साध प्रतिसादाचं सूत्र आहे, या साध प्रतिसादाच्या पाठीमागे काहीतरी कारण असावं की ज्याच्यामुळे काही साध जी घातली जाते त्याला मिळतो आणि काहींना नाही मिळत. का असं होतं? खरं म्हणजे ना, मध्यंतरी मी एक फार महत्वाची अशी संशोधनाची कार्यशाळा केली आणि त्याच्यामुळे कुठलाही विचार करायला लागला की माझ्या मधला शोधक हा जागा व्हायला लागला असं मला जाणवायला लागलं आणि मी विचार करायला लागले की आमच्या विद्यार्थ्यांनी जो काही प्रतिसाद दिलाय, आणि मला सांगायला आनंद वाटतो, आमच्याकडे सध्या महाविद्यालयात शिकत असलेले विद्यार्थी जसा प्रतिसाद देत आहेत तसाच आमच्या माजी विद्यार्थ्यांनी सुद्धा प्रतिसाद दिलाय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा प्रतिसाद केवळ साहित्यापुरता मर्यादित नाही, मराठी संस्कृतीचा प्रत्यय यावा अशा प्रकारचा हा प्रतिसाद आहे. आमच्या विद्यार्थिनींनी सुंदर सुंदर रांगोळ्यांचे फोटो आमच्यापर्यंत पोहोचवले. आमच्या काही विद्यार्थिनींनी त्यांची गीतं ध्वनिमुद्रित करून आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहेत की नाही. आपला उद्घाटन सोहळा आहे, आपला समारोप समारंभ आहे, आपला बाकी गोष्टी आहेत, इतर कार्यक्रम आहेत, व्याख्यानं आहेत. आणि मग मला जाणवलं की सभूमध्ये जेव्हा आम्ही प्रत्यक्ष कार्यक्रम घेतो तेव्हा हे कार्यक्रम घेताना अगदी दारावरच्या रांगोळीपासून सुरेख अशा कुंड्यांच्या सजावटीपासून आम्ही आमच्या पाहुण्यांचं आणि सगळ्या श्रोत्यांचं स्वागत करत असतो. ते स्वागत कुठेतरी या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये पेरलं गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे उत्स्फूर्त प्रतिसाद देत त्यांनी आम्हाला हे पाठवलेलं आहे. या सगळ्या विद्यार्थ्यांचा विचार करताना मला जाणवायला लागतं या सगळ्यांमध्ये एक समान धागा आहे आणि तो धागा म्हणजे सभू हे सूत्र. सरस्वती भुवन ही प्रेरणा. सरस्वती भुवनच वैचारिक आणि साहित्यिक अशा प्रकारचं वैभव जर का आपण बघायला लागलो तर आपल्याला लक्षात यायला लागतं हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये स्वातंत्र्य संग्रामात योगदान देणारा
त्यानंतरच्या मराठवाडा प्रदेशाच्या जडणघडणीमध्ये योगदान देणारा गोविंदभाई श्रॉफ यांचं नाव आपल्या समोर प्रामुख्याने येतं. भाईंसोबत वकिली क्षेत्रातून ज्या अनेकांनी भाईंच्या सोबत भाईंच्या आधी सुद्धा योगदान दिलेलं आहे, या सगळ्यांचं योगदान आम्ही या निमित्ताने आठवतो आहोत. जे काही वैचारिक त्यांचं योगदान आहे हे पुस्तकांच्या रूपानं आज ग्रंथालयांमध्ये आहे आणि त्याच्यातून प्रेरणा घेत आमची पिढी ही पुढे चाललेली आहे. भाई असतील, बोरीकर सर असतील, चपळगावकर सर, रसाळ सर, ही सगळी माणसं म्हणजे आमच्यासाठी विलक्षण मोठी अशा प्रकारची एक प्रेरणा आहे. मी या निमित्तानं सगळं शोधत असताना इंटरनेटवरच्या सुविधेतून खूप काही बघत होते आणि मग त्यावेळेला जाणवलं की या लोकांचे फोटो सुद्धा आपल्याला इतकी प्रेरणा देत आहेत आणि त्यांच्या पुस्तकांच्या बाबतीत तर सांगायलाच नको. आमच्या घरच्या कपाटामध्ये जेव्हा सभूच्या वैभवाची ही पुस्तकं मला बघायला मिळतात आणि सभू बद्दल पुन्हा एकदा नव्यानं विचार करायला लागते, तेव्हा गवसायला लागतं. जिथं आपण रोज जातो आणि येतो ते आपल्या मनामध्ये किती खोलवर बसलेलं आहे आणि आपल्या दैनंदिन जगण्यामध्ये आपल्याला ते किती मोठ्या प्रमाणात प्रेरणा देत आहे. आमचे माननीय अध्यक्ष भोगले सरांनी उद्योग क्षेत्राची गती तर शिक्षण क्षेत्राला दिलीच दिली, पण शिक्षण क्षेत्राची सखोलता आत्मसात करून आमच्या शिक्षक प्राध्यापकांचे 4-4, 5-5 तास सेमिनार घेतले आणि मग मला कळायला लागतं सभूच जे काही मूलभूत अशा प्रकारचं योगदान आहे, हे योगदान वैचारिक क्षेत्रामध्ये आहे, हे योगदान सृजनशील अशा क्षेत्रामध्ये आहे. आणि म्हणून मराठी विभागाच्या संदर्भातच काय, कोणताही भाषा विभाग जर आम्ही पाहिला, मला आठवतात आमचे पहिले प्राचार्य जोगिंदर पॉल सर, साहित्यामधलं त्यांचं फार मोठं योगदान आहे. मला आठवतात आमचे तुषम कुलकर्णी सर, ज्या लोकांनी साहित्याला मोठ्या प्रमाणावर आकार दिलेला आहे. भाषांतराच्या संदर्भामध्ये आमचे संतोष भूमकर सर असतील. या सगळ्या लोकांनी जे काही योगदान साहित्य क्षेत्राला दिलेलं आहे, विचार क्षेत्राला दिलेलं आहे आणि ज्यांच्याकडे मी शिकलेली आहे त्या आमच्या माजी विभाग प्रमुख डॉक्टर मंगला वैष्णव मॅडम असतील, हिंदीच्या विभाग प्रमुख डॉक्टर साधना शाह मॅडम असतील. या सगळ्यांचं योगदान आम्हाला प्रेरणा देणारं, मार्गदर्शन करणारं, सभूचं नाव अधोरेखित करणारं आणि सगळ्यात महत्वाचं आता मी तुम्हाला जे सांगितलं, साधेला प्रतिसाद का मिळतो, कारण हे सभू सूत्र कुठेतरी सगळ्यांमध्ये बसलेलं असतं आणि म्हणून प्रश्न काळाचा नसतो, प्रश्न अंतराचा नसतो. ही माणसं उत्स्फूर्तपणानं प्रतिसाद द्यायला लागतात आणि मग या हृदयीचे त्या हृदयी असा जो काही संवाद घडायला लागतो ना, त्या संवादाचा आनंद म्हणजे हा पंधरवडा होता. या पंधरवड्यामधनं कुठलीही गोष्ट बाहेर काढताना आपण जसं म्हणतो ना, डोळ्यात तेल घालून पाहणारी माणसं पाहिजेत, तसे आमचे डॉक्टर गोरख काकडे हिंदी विभागातील, त्यांची स्वतःची पुस्तकही प्रकाशित आहेत. आमच्या डॉक्टर राजपूत सरांची सुद्धा पुस्तकं प्रकाशित आहेत. डॉक्टर गोरख काकडे यांची मदत मला मोठ्या प्रमाणावरती मिळाली, कारण काही गोष्टी करून झाल्या की आम्ही खुश झालं बरं का. आता हे मला मदत करण्यासाठी माझ्यासोबत अपूर्वा होती आणि माझे यजमान आशय जोशी यांनीही मोठ्या प्रमाणावर मदत केली. पण मी प्रामाणिकपणे त्या दोघांना सांगितलं, मी सतत आठवण द्यायची, तुम्ही सबूचे विद्यार्थी आहेत बरं का, म्हणजे असं नको वाटायला आपण व्यक्तिगत मदत केली. मदत मिळणंही सोपं होतं आणि त्यांनाही काम करताना आनंद वाटतो की चला आपल्या शाळा महाविद्यालयासाठी आपण काहीतरी करू शकतोय. आम्ही सगळ्यांनी मिळून काही केल्यानंतर हुश्य केलं. मग मी नंतर आमच्या प्राचार्यांकडे आणि आमच्या काकडे सरांकडे पाठवायचे, जरा बघा हो काही राहिलंय का. आमची डोळ्यात तेल घालून बघणारी माणसं अचूकपणानं राहिलेली गोष्ट काढून द्यायची. बाकी बरं आहे, जरा एवढं थोडं केलं तर अधिक बरं होईल, प्रेमानं सांगायची आणि त्याच्यामुळं पूर्णत्वाकडचा जो प्रवास आपण म्हणतो तो शक्य व्हायला लागतो. या पूर्णत्वाच्या प्रवासाकडे वाटचाल करताना भरभरून कौतुक करणारे आमच्या महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष माननीय ओमप्रकाश राठी सर,
वेळोवेळी भरभरून कौतुक तर त्यांनी केलंच, पण कधी चुकतंय असं दिसलं की तितक्याच हक्काने ते कान धरतात आणि म्हणून अगदी सहजपणाने चुकलं तरी हरकत नाही सांगणारी माणसं आजूबाजूला आहेत, तेव्हा बिनधास्तपणाने काम करायला हरकत नाही अशा प्रकारचा आनंद हा काम करताना मिळतो आणि आत्मविश्वास मिळतो. त्या आत्मविश्वासाच्या जोरावर हा पंधरवडा साकार करणाऱ्या आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानते आणि रजा घेते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. मराठीवर अतिशय निरतिशय प्रेम करणाऱ्या आणि त्याच प्रेमानं आम्हा सगळ्यांना कार्यप्रवृत्त करणाऱ्या संवेदनशील मनाच्या प्राध्यापिका डॉक्टर वृंदा देशपांडे मॅडम यांनी जो अहवाल सादर केलाय त्यातनं किती वैविध्य असतं भाषेवर प्रेम करताना, त्यातनं किती उमेद जागी होते आणि त्यातनं वैविध्यपूर्ण विविध असे उपक्रम कसे आकार घेऊ शकतात याचं ऊर्जेनं भारलेलं एक सहकारी म्हणून आम्ही डॉक्टर वृंदा मॅडम कांबळे सर यांच्याकडे पाहत आलेलो आहे. मी यानंतर निमंत्रित करतो आहे महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर मकरंद पैठणकर सरांना. त्यांनी मनोगतपर मार्गदर्शन करावं. नमस्कार. आजच्या ह्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित महाविद्यालय विकास समितीचे सभापती आदरणीय श्री ओमप्रकाशजी राठी, आजच्या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून लाभलेले ज्येष्ठ प्राध्यापक आदरणीय डॉक्टर बडवे सर, माझे सहकारी उपप्राचार्य गायकवाड सर, उपप्राचार्य देव सर, उपप्राचार्य संजय गायकवाड सर, मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर ऋषिकेश कांबळे सर, मराठी विभागातील प्राध्यापक डॉक्टर वृंदा देशपांडे, डॉक्टर नागेश अंकुश, श्री शाहू पाटील, इथे आजच्या या कार्यक्रमाला ऑनलाईन पद्धतीने उपस्थित असलेले सर्व माझे महाविद्यालयातील सहकारी, इतर महाविद्यालयातील भाषाप्रेमी आणि विद्यार्थी मित्रांनो, गेल्या 15 दिवसापासून आपण सर्वजण अत्यंत उत्साहाने मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा साजरा करत आलेलो आहोत. मातृभाषेचा उत्सव करणं ही निश्चितच आनंदायी गोष्ट आहे. आपण सर्वांनी ज्या उत्स्फूर्ततेने या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला त्याबद्दल महाविद्यालयातर्फे मी सर्व श्रोत्यांचे मनापासून आभार मानतो. भाषा आणि साहित्य ही केवळ आस्वाद घेण्याची, मनोरंजनाची बाब नाही, तर यातून मानवी जीवनाचे सांस्कृतिक संचित पुढे नेणारा तो एक महत्वपूर्ण माध्यम आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणूनच भाषेचा, साहित्याचा गांभीर्याने विचार झाला पाहिजे आणि हा विचार अध्ययन अध्यापनाच्या प्रक्रियेतून अभिव्यक्त सुद्धा झाला पाहिजे. या उद्देशामुळेच आज खास मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही निमंत्रित केलेलं आहे ज्येष्ठ व्यासंगी अभ्यासक, संत साहित्याचे समीक्षक आणि अवघ्या महाराष्ट्राला सुपरिचित असलेले व्यक्तिमत्व प्राध्यापक डॉक्टर सतीश बडवे सरांना. आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी हे निमंत्रण स्वीकारले त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. महाविद्यालयातर्फे मी त्यांचे व सर्व श्रोत्यांचे आजच्या या समारोप कार्यक्रमाला मनपूर्वक स्वागत करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर साहित्याचं अध्ययन आणि अध्यापन या विषयाच्या अनुषंगाने मी डॉक्टर सतीश बडवे यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. तर तत्पूर्वी क्वेश्चन आणि आन्सर या बॉक्समध्ये सरांचं व्याख्यान सुरू असताना आपल्या मनात काही शंका असतील, प्रश्न असतील तर ते आपण टाईप करून पाठवावे, म्हणजे व्याख्याते व्याख्यानानंतर आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे एकत्रितपणे देतील. मी आदरणीय डॉक्टर सतीश बडवे सरांना विनंती करतो की त्यांनी साहित्याचे अध्ययन आणि अध्यापन या विषयाच्या अनुषंगाने मार्गदर्शन करावं. डॉक्टर सतीश बडवे सर.
माझा आवाज येतोय का? हा हा, ठीक आहे. सर्वांना अतिशय मनापासून नमस्कार. कालपासून खरं म्हटलं तर मला माझ्या घशाचा प्रॉब्लेम सुरू झाला आणि त्याचं कारण म्हणजे हे शीतलहर. अ, असो तरी देखील मी माझ्या पद्धतीने आपल्या समोर माझं मनोगत ठेवणार आहे. माझं मनोगत मी मांडणार आहे. सरस्वती भुवन कला आणि वाणिज्य महाविद्यालय औरंगाबाद मराठी भाषा संवर्धन पंधरवडा 2022च्या निमित्तानं आज आपण मला इथं आमंत्रित केलेलं आहे. त्याबद्दल सर्वप्रथमच मी आपल्याविषयीचं ऋण प्रकट करतो. या आजच्या कार्यक्रमाचे असणारे अध्यक्ष माननीय ओमप्रकाशजी राठी, जे महाविद्यालय विकास समितीचे सभापती आहेत, ज्यांनी आत्ताच आपलं मनोगत व्यक्त केलं, ते तडफदार प्राचार्य या महाविद्यालयाचे डॉक्टर मकरंद पैठणकर सर, उपप्राचार्य असणारे डॉक्टर देव सर, डॉक्टर माधव गायकवाड, डॉक्टर संजय गायकवाड आणि माझे अतिशय निकटतम असणारे स्नेही या महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉक्टर ऋषिकेश कांबळे, ज्यांनी या कार्यक्रमाचं अतिशय उत्तम संयोजन केलेले त्या डॉक्टर वृंदा देशपांडे, सूत्रसंचालन करीत असलेले याच विभागाचे डॉक्टर नागेश अंकुश शाहू पाटील, इथं उपस्थित असणारे वेगवेगळे प्राध्यापक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, भाषा संवर्धनाच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करून महाविद्यालयानं आपली जबाबदारी पार पाडलेली आहे आणि अतिशय कल्पक पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवलेले आहेत, हे आता लक्षामध्ये आलेलं आहे. त्यासाठी खरं म्हणजे तर आपल्या सर्वांचे सहभागी झालेल्या सर्वांचेच मनापासून मी अभिनंदन करतो. आणि एकूणच हे महाविद्यालय सांघिक दृष्टिकोनातनं काही काम करतं, हेही चित्र या निमित्ताने समोर आलेलं आहे. माझ्या समोर एक प्रश्न नेहमी असा पडतो की मराठी भाषा संवर्धनाची जी जबाबदारी आहे, ही जबाबदारी केवळ मराठी विभागाची असते अशी बहुतेकांची धारणा आहे. भाषा ही खरं म्हटलं तर केवळ मराठी विभागाची मक्तेदारी नाही, ती खरं तर आपल्या सर्वांची आहे. म्हणजे जे जे कोणी मराठी भाषक आहेत त्या सर्वांची असणारी ही जबाबदारी आहे. आणि त्या सर्वांची जर समजा ही जबाबदारी असेल तर त्यांच्यासाठी म्हणून सुद्धा ही भाषा संवर्धनाची जबाबदारी असू शकते. केवळ मराठी विभागानेच यामध्ये पुढाकार घ्यायला पाहिजे असं नाही, असं मला मनापासून वाटतं. हे मी म्हणतोय त्याचं कारण असं आहे की सध्या जर समजा आपण व्हॉट्सअपवरती काही पत्रिका बघितल्या या भाषा संवर्धनाच्या कार्यक्रमाच्या, तर सगळी विद्यापीठं आणि महाविद्यालयांचे मराठी विभागच यामध्ये प्रामुख्याने पुढाकार घेतात असं चित्र दिसतं. खरं सांगायचं तर भाषेविषयीचं असणारं जे प्रेम असतं ते आतून उमलून यायला हवं. त्यामुळेच मी असं म्हणतोय की मराठी भाषा बोलणाऱ्या प्रत्येकाचीच जबाबदारी मराठी भाषा संवर्धनाची आहे. मी ज्या विभागामध्ये काम करत होतो म्हणजे आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागामध्ये, त्याचं नाव आहे मराठी भाषा व वाङ्मय विभाग. या विभागामध्ये अनेक जणांनी संशोधनं केली, पण बहुतेक प्रबंध म्हणजे जवळपास 80 ते 90% प्रबंध हे फक्त साहित्याशी संबंधित आहेत. भाषाविषयक संशोधनाला सुद्धा एका अर्थाने आम्ही अडगळीतच टाकलेलं आहे, ही वस्तुस्थिती आहे. मित्रहो, ज्या साहित्याचा विचार आपण करतो ते साहित्य हे भाषेतून फुलत असते आणि जर भाषेमधनं ते साहित्य फुलत असेल तर त्या दृष्टिकोनातनं आपण साहित्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. अलीकडच्या कालखंडामध्ये भाषेचे असणारे जे संघर्ष आहेत, ज्याला आपण भाषिक संघर्ष असं म्हणूया, ते अधूनमधून उफाळून येतात. म्हणजे मराठी कोकणी असेल, मराठी कानडी असेल, हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. त्याची दुसरी खरं म्हणलं तर बाजू अशी बघायला आपण हवी की भारत हा बहुभाषिकांचा असणारा देश आहे. इथं अनंत भाषा बोलल्या जातात, अनंत बोली इथं बोलल्या जातात. हे जर समजा सगळं पाहिलं आपण तर आपल्याला असं लक्षामध्ये येईल की इथली जी संस्कृती आहे ही बहुजिन्सी असणारी संस्कृती आहे.
भिन्न भाषिकांचं साहित्य आता भाषांतर आणि अनुवादाच्या रूपानं आपल्यापर्यंत येऊन पोहोचते आहे. अनुवादाच्या माध्यमातून किंवा भाषांतराच्या माध्यमातून ज्या वेळेला हे साहित्य आपल्या मराठी भाषेमध्ये पोहोचतं, त्याच्यामुळे एक महत्वाची गोष्ट घडते की साहित्याविषयीच्या असणाऱ्या आपल्या ज्या कोणत्या जाणीवा आहेत, या जाणीवा अधिक प्रगल्भ होऊ शकतात. पण अनुवादित साहित्याचं वाचन किती प्रमाणात होतं, हा सुद्धा एक महत्वाचा असणारा प्रश्न आहे. म्हणजे अगदी ऋषिकेश कांबळे यांच्या PhDचा विषय जरी समजा आपण बघितला तरी देखील लक्षामध्ये येईल आपल्याला की निग्रो साहित्याच्या निमित्तानं त्यांनी केलेलं चिंतन आणि त्यांनी वेगवेगळ्या निग्रो कवितांचा आणि साहित्यकृतींचा केलेला जो इंग्रजीच्या माध्यमातून केलेला जो अनुवाद आहे, तो सुद्धा अत्यंत महत्वाचा असणारा अनुवाद आहे. अन्य भाषिकांनी केलेली जी कोणती साहित्य निर्मिती असते, या साहित्य निर्मितीमुळे आपण आपल्या स्वतःच्या संदर्भामध्ये त्यांच्याशी तुलना करू शकतो आणि आपलं स्वतःचं नेमकं असणारं स्थान जे आहे, हे स्थान नेमकं कुठे आहे हे देखील आपल्याला बघता येऊ शकतं. असो, आज मला दिलेला जो विषय आहे तो विषय साहित्याचं अध्ययन आणि अध्यापन असा आहे. हा रूढ चाकोरीमधला विषय खरं म्हटलं तर नाही. हा विषय थोडासा वेगळा आहे. वेगळा आहे असं म्हणण्याचं कारण असं की साहित्य कृतीच्या निमित्ताने बोलणं, भाषेच्या निमित्ताने बोलणं ही जशी एक बाजू आहे, तशी याच्यामध्ये केवळ साहित्याचा विषय नाही, तर याच्यामध्ये आपल्याला अध्यापनाचा विचार प्रामुख्याने करायचा आहे. आणि अध्यापनाचा विचार जर समजा आपल्याला करायचा असेल तर त्या दृष्टिकोनातनं हा विषय माझ्यासाठी म्हणून काहीसा वेगळा आहे, आपल्यासाठी म्हणून सुद्धा काहीसा वेगळा आहे. पण भाषा संवर्धनाच्या निमित्ताने मात्र आपण याच्याविषयीचं चिंतन करायला काहीही हरकत नाही असं मला स्वतःला वाटतं. यामध्ये साहित्याचं अध्यापन असा एक जो महत्वाचा भाग आहे, त्याच्यावरती प्रामुख्याने भर देण्याचा प्रयत्न मी करणार आहे. याचा अर्थ असा नाही की साहित्याचं अध्ययन म्हणजे अध्ययन हा जो शब्द आहे, त्या अध्ययनाचं महत्व कमी आहे असं मात्र होत नाही. हे अध्यापन किंवा ज्या अध्यापनाच्या निमित्ताने आपण बोलणार आहोत, ते अध्यापन ज्यांच्यासाठी करायचं आहे ते अध्यापन, आणि ते जे लोक कोणी आहेत म्हणजे आमचे जे विद्यार्थी आहेत, ते विद्यार्थी इथं महत्वाचे आहेत. हे अध्ययन अध्यापकांबरोबरच अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी म्हणून सुद्धा आहे. कारण हे अध्ययन दोघांनाही करावं लागतं. प्राध्यापक हे सातत्यानं वाचत असतात किंवा त्यांनी वाचावं सातत्यानं, अशा प्रकारची एक अपेक्षा असते असं म्हणण्याचं कारण असं, म्हणजे मी कोणाच्या संदर्भात असं काही विशेष बोलत नाही. मला सांगायचं ते असं की वाचनाच्या संदर्भामध्ये जे काही प्रश्न निर्माण होतात त्याच्यामध्ये नकारात्मक बाजू पुढे येतात, पण त्या केवळ नकारात्मक बाजूच आपण विचारात घ्यायला पाहिजे असं नाही. त्याची असणारी जी काही सकारात्मक बाजू आहे ती सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. माझ्या समोर एक प्रश्न या निमित्ताने येतो की जर समजा आपण प्राथमिक शाळेमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकासाठी म्हणून DED ची असणारी जी पदवी आहे ती महत्वाची मानतो. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावरती जर समजा आपल्याला शिकवायचं असेल तर BEd हे अत्यंत महत्वाचं आहे असं मानलं जातं. त्याचं कारण असं आहे की त्याच्यामधून अध्यापनाचं असणारं तंत्र शिकवलं जातं. पण महाविद्यालयीन पातळीवरती शिकवण्यासाठी अशा प्रकारची काही सुविधा उपलब्ध आहे का, अशा प्रकारचा एखादा कोर्स उपलब्ध आहे का, हा खरं म्हटलं तर असणारा प्रश्न आहे. आणि आपल्याला असं लक्षामध्ये येईल की याचं उत्तर बऱ्याच अंशी नकारार्थी आहे. कारण नेट आणि सेट यासारख्या ज्या गोष्टी पात्रता म्हणून गृहीत धरल्या जातात, त्याच्यामध्ये अध्यापनाचा असा कितीसा संबंध येतो, हा असणारा प्रश्न आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागामध्ये एमफिलचा जो अभ्यासक्रम होता, त्या एमफिलच्या अभ्यासक्रमात त्याचं जे एक शीर्षक होतं, एक अभ्यासपत्रिका आहे, तिचं शीर्षक असं होतं, रिसर्च मेथडॉलॉजी अँड टीचिंग टेक्निक, म्हणजे संशोधनाच्या पद्धती आणि अध्यापनाचे तंत्र. आता हे अध्यापनाचं तंत्र या निमित्ताने मी जे 5-7 वर्ष मी जे काही अध्यापनाचा जो विषय शिकवला
रिसर्च मेथडॉलॉजी जी शिकवली त्याच्या निमित्तानं माझा त्याच्याशी थोडाफार संबंध आला असं म्हणावं लागेल. पण आता प्रश्न असा आहे की एमफिल जे आहे हे एमफिलच जर समजा बंद झालेलं असेल तर आता इथून पुढे शिकणाऱ्या महाविद्यालयीन पातळीवर अध्यापन करण्यासाठी म्हणून जे कोणी विद्यार्थी जे कोणी प्राध्यापक असतील त्यांच्यासाठी म्हणून अध्यापन हा स्वतंत्र असणारा चिंतेचा विषय असू शकतो. म्हणजे भाषा संवर्धनाच्या दृष्टिकोनातनं आपल्याला हा अध्यापनाचा असणारा जो विचार आहे तो विचार सुद्धा करणं गरजेचं आहे. उच्च शिक्षणामध्ये असणारा जो मराठीचा अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाचा सुद्धा आपल्याला इथं विचार करावा लागेल. म्हणजे उच्च शिक्षणातील मराठी भाषेचं असणारं जे स्थान आहे ते कागदोपत्री वरच्या दर्जाचं आहे असं दिसत असलं तरी प्रत्यक्षामध्ये ती किती आहे हा प्रश्न आहे. महाराष्ट्रामध्ये राजभाषा म्हणून मराठीला मान्यता आहे. राज्यातील शालेय अभ्यासक्रमामध्ये त्रिभाषा सूत्र आहे. प्रथम भाषा म्हणून त्यामध्ये मराठीचा विचार केला जातो, मात्र तरीही मराठीची अवस्था खूपशी समाधानकारक आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. अर्थात त्यामुळे जनसामान्यांच्या मनामध्ये असणारी जी कोणती मराठी आहे तिला मात्र अजिबात धक्का लागत नाही. हा प्रश्न अध्यापनाच्या निमित्तानं आपल्याला विचारात घ्यावा लागेल. मराठी भाषेची अभिवृद्धी करण्याची जी जबाबदारी आहे ती जबाबदारी उच्च शिक्षणातून पूर्ण व्हावी अशा प्रकारची एक अपेक्षा असते. ती रास्त सुद्धा आहे आणि याच्यासाठी म्हणून अभ्यासक्रम महत्वाचे असतात. जरी साहित्याचं अध्ययन करायचं असेल तरी त्या साहित्याची नोंद ज्या अभ्यासक्रमामध्ये घेतली जाते ते अभ्यासक्रम या दृष्टिकोनातनं महत्वाचे आहेत. या अभ्यासक्रमाची असणारी उद्दिष्ट आणि त्यासाठी करावयाचे जे कोणते प्रयत्न असतात ते सातत्याने झालेले आहेत सुद्धा. पण तरी देखील अभ्यासक्रमामध्ये होणारे फेरबदल असतील, अभ्यासक्रम नियुक्त करणारी अभ्यास मंडळ असतील, अभ्यासक्रमाच्या पुनर्रचनेचे होणारे जे तुटपुंजे का होईना पण झालेले प्रयत्न असतील आणि अभ्यास मंडळांमध्ये असणारं जे राजकारण असेल या सगळ्या गोष्टी याच्याशी निगडीत होऊ शकतात. कारण त्याचा संबंध पूर्णपणाने साहित्याच्या अध्ययनाशी येतो. कारण साहित्याचं अध्ययन करण्यासाठी म्हणून ज्या कलाकृती नेमलेल्या असतात, ज्या साहित्य कृती नेमलेल्या असतात ते नेमण्याचं काम जे असतं ती अभ्यास मंडळ करत असतात. हे अभ्यासक्रम कधी कधी दुर्बोध तरी होतात, नाहीतर हे अभ्यासक्रम कधी कधी अतिशय पातळ तरी होऊन जातात. आता कदाचित आपल्याला असं वाटण्याची शक्यता आहे की मी हे विषयांतर करीत आहे. माझं कुठलाही टीका करण्याचा उद्देश नाही, पण वस्तुस्थिती लक्षात घेऊन आपल्याला काही गोष्टी प्रत्यक्षामध्ये आणता येतील का याच्यासाठी म्हणून महत्वाची असणारी ही गोष्ट आहे. कारण सगळ्यांनी खरं म्हटलं तर विशेषतः अभ्यास मंडळांनी सुद्धा हे लक्षात घेण्याची गरज आहे की विद्यार्थी साहित्याचं अध्ययन करणार आहेत आणि याचं भान ठेवूनच आपल्याला अभ्यासक्रमाच्या निश्चितीची जी गरज आहे ती अभ्यासक्रमाच्या निश्चितीची गरज आपल्याला पूर्ण करावी लागणार आहे. खरं सांगायचं तर अध्ययनामध्ये स्वयं अध्ययन हा जो शब्द प्रयोग आहे तो अतिशय महत्वाचा आहे. आणि आपण जर समजा असा विचार केला की एक अध्यापन करणारा जो कोणी प्राध्यापक आहे, जो कोणी अध्यापक आहेत, त्याने नेमकं काय करायला पाहिजे, त्यांनी विद्यार्थ्यांना काय शिकवायला पाहिजे, असं म्हटलं जातं की टीच देम हाऊ टू लर्न. म्हणजे आपल्याकडे ज्या विवेचक पद्धतीने अनेक गोष्टी शिकवल्या जातात त्याच्या बरोबरीला खरं म्हटलं तर त्याच्यामधलं महत्वाचं सूत्र हे असायला पाहिजे की टीच देम हाऊ टू लर्न. आपण शिकावं कसं हे खरं म्हटलं तर विद्यार्थ्यांना शिकवण्याची गरज असते आणि तिथे संबंध येतो तो अध्यापनाशी. आणि त्या दृष्टिकोनातूनच आपण अध्यापनाचा विचार करायला हवा असं मला प्रामाणिकपणानं वाटतं. मराठी भाषा, मराठी साहित्य आणि या साहित्याचे अध्यापन याचा विचार करीत असताना आपले बदलते सामाजिक संदर्भ सुद्धा लक्षात घ्यायला हवेत. हे विसरून आपल्याला चालणार नाही. माणूस हा समाजशील प्राणी आहे
अशी व्याख्या समाजशास्त्रात काय आणि आपल्याकडच्या वैचारिक वाङ्मयात काय नेहमीच सांगितलेली आहे असं आपल्याला लक्षामध्ये येईल. त्याच्यामुळे सामाजिक दृष्टी नावाचा जो भाग आहे तो आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाचा आहे. आणि ही जी बदलती असणारी सामाजिक दृष्टी आहे, बदलतं असणारं जे सामाजिक विश्व आहे, हे सगळं लक्षात घेऊनच आपल्याला हे सगळे संदर्भ लक्षात घेऊनच आपल्याला साहित्याकडे सुद्धा बघावं लागतं. कारण साहित्यामध्ये सुद्धा बदलत्या सामाजिक जीवनाचं प्रतिबिंब निश्चितपणानं उमटलेलं असतं. आणि हे उमटलेलं जे प्रतिबिंब आहे हे विद्यार्थ्यांच्या मनावरती ठसवावं. जे महाविद्यालयीन पातळीवरती अध्ययन करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्या मनावरती ठसवावं, याच्यासाठी म्हणून असणारी जी जबाबदारी आहे ती महाविद्यालयीन स्तरावरती शिकवणाऱ्या अध्यापकाची असते. आणि अध्यापक म्हणून असणाऱ्या ज्या आपल्या नैतिक जबाबदाऱ्या आहेत त्या आपल्याला विसरता येत नाही. आपण असं विचार करून बघा की दरवर्षी साहित्य विषयक असणारी अनेक चर्चासत्रे घेतली जातात, अनेक परिसंवाद घेतले जातात, वर्षभरातनं अनेक परिसंवाद होतात, वेगवेगळ्या ठिकाणी होतात, हे आपल्याला माहिती आहे. पण वाङ्मयाच्या अध्यापनाचं सूत्र त्याच्यामध्ये गुंफलेलं असतंच असं घडत नाही. अपवाद आहेत, नाही अशातला प्रकार नाही, पण अतिशय अत्यल्प प्रमाणात त्याचं. म्हणजे याच्यामध्ये जी चर्चा होते ती साहित्याची चर्चा होते, पण साहित्याच्या अध्यापनाकडे नकळतपणे कानाडोळाच केला जातो, हे सुद्धा आम्हाला विसरून चालत नाही. फार पूर्वीचं म्हणजे एक उदाहरण देतो मी तुम्हाला. खूप अनेक वर्षांपूर्वी, साधारण 30-40 वर्षांपूर्वी घडलेली घटना आहे की पंढरपूर आणि श्रीरामपूर या दोन ठिकाणी रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयामध्ये अशा प्रकारची चर्चासत्र घेण्यात आलेली होती. आणि त्याच्या आधारानं वाङ्मयाच्या अध्यापनाच्या निमित्तानं एक ग्रंथ सुद्धा अस्तित्वामध्ये आला. म्हणजे त्या चर्चासत्रांचं फलित काय, तर वाङ्मयाचे अध्यापन या नावाचा असणारा ग्रंथ आहे. म्हणजे डॉक्टर वापू गिंडे आणि डॉक्टर द.दी. पुंडे या दोघांनी मिळून ही सगळी योजना राबवलेली होती. आपल्याकडचं उदाहरण जर समजा, म्हणजे मराठवाड्यापुरतं जर समजा बोलायचं असेल तर आपल्याला हे सांगावं लागेल की वाद कुलकर्णी यांचा असणारा जो गौरव ग्रंथ आहे तो देखील साहित्य अध्यापन आणि प्रकार या नावाचा गौरव ग्रंथ आहे, ज्याच्याशी डॉक्टर सुधीर रसाळ वगैरे ही सगळी मंडळी संबंधित आहेत. इतर गौरव ग्रंथामधले लेख सुद्धा त्यामध्ये आहेत. म्हणजे अध्यापनाच्या निमित्ताने काही जणांनी लेख लिहिलेले आहेत, परंतु अशा प्रकारचे असणारे लेखसंग्रह असतील किंवा लेख असतील यांची असणारी संख्या जी आहे ती अतिशय अत्यल्प आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि त्या दृष्टिकोनातूनच आपल्याला बदलते सामाजिक संदर्भ लक्षात घेऊन वाङ्मयाच्या अध्यापनाकडे कसं जाता येईल हे बघणं अत्यंत आवश्यक आहे. सामाजिक संदर्भ, इथे काही प्रश्न माझ्या मनासमोर निर्माण होतात. ज्या वेळेला आपले सामाजिक संदर्भ बदलत जातात त्यावेळेला आपल्याला आपली अध्यापन पद्धती बदलावी लागते का, असा एक प्रश्न आहे. सामाजिक स्थित्यंतरामुळे सुद्धा साहित्य निर्मितीमध्ये बदल होतात. अशा वेळेला आपल्याला वाङ्मयाच्या अध्यापनाचा पुनर्विचार करावा लागतो का? काळाचा कानोसा घेऊन वाङ्मयाच्या अध्यापनाची दिशा बदलण्याची शक्यता असते का, संभाव्यता असते का? वाङ्मयाचे म्हणजे वाङ्मय ज्या भाषेतनं निर्माण होतं त्याचे अध्यापन करत असताना आपल्याला काळाचे कानोसे लक्षात घेऊनच त्याकडे बघता येईल का? ते लक्षात घेऊन आपल्याला अभ्यासक्रमांची पुनर्रचना करता येईल का? आणि अखेरचा एक प्रश्न या निमित्ताने असा मनामध्ये येतो की उच्च शिक्षणामध्ये पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरती अध्यापन करण्यासाठी अध्यापनाची तंत्रे ज्ञात असण्याची आवश्यकता नाही काय? खरं म्हणजे तर आहे असं मला म्हणायचंय. आता हे प्रश्न कदाचित आपल्याला तांत्रिक वाटतील, पण हे प्रश्न जरी तांत्रिक वाटले तरी ते साहित्याच्या अध्ययनाशी आणि अध्यापनाशी निगडीत आहेत. वैयक्तिक पातळीवरती अनेक मराठी माणसं जे मराठी विषयाशी संबंधित नाहीत, ही सगळीच्या सगळी माणसं साहित्याचा आस्वाद घेत असतात, तो वैयक्तिक ज्याच्या त्याच्या पातळीवरती घेत असतात.
पण ज्या वेळेला आम्ही अध्यापनाचा विचार करतो आणि अध्यापन आणि साहित्य यांचे दुबे जोडण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला अध्यापनाच्या निमित्ताने निर्माण होणारे जे प्रश्न असतात ते प्रश्न अतिशय महत्वाचे असतात. आणि म्हणून मला स्वतःला असं वाटतं की हे सगळे जे सामाजिक संदर्भ बदलते आहेत ते लक्षात घेऊनच आपल्याला या सगळ्या गोष्टींचा विचार करण्याची आवश्यकता आहे. वाङ्मय हे भाषेतनं आविष्कृत होतं असं आपण म्हटलं. हे सगळेच जण खरं म्हटलं तर आपण जाणतो भाषेमध्ये असणारं एक प्रवाहित्व असतं, तिचं असणारं स्वतःच म्हणून एक सामर्थ्य असतं. वाङ्मयामधनं ज्या वेळेला भाषेचा आविष्कार होतो, हा भाषेचा आविष्कार म्हणजे आपल्या समाजाचं असणारं वैचारिक संचित असतं. साहजिकच वाङ्मयामधनं आविष्कृत होणारी भाषा ही बदलत्या सामाजिक संदर्भांना स्वतःमध्ये सामावून घेते. आणि ज्या वेळेला आपण वाङ्मयाच्या अध्यापनाची चर्चा करतो त्यावेळेला आपल्याला आणखीन एक गोष्ट अशी लक्षामध्ये येते की आजची शिक्षण पद्धती ही प्रामुख्यानं अध्यापन केंद्री झालेली आहे. खरं म्हटलं तर ती स्वयं अध्ययन केंद्री होण्याची गरज आहे. आता ऑनलाईन पद्धतीने दूरदृश्य प्रणालीच्या द्वारे ज्या वेळेला शिक्षक शिकवतायत, अध्यापक शिकवतायत, प्राध्यापक शिकवतायत, त्यावेळेला आपल्याला असं लक्षामध्ये येतं की आता स्वयं अध्ययन केल्याशिवाय दुसरं कुठल्याही प्रकारचा पर्याय विद्यार्थ्यांच्या समोर उपलब्ध होणार नाही. याचं कारण असं आहे की जर समजा ऑनलाईन पद्धतीने दूरदृश्य प्रणालीच्या द्वारे जर समजा शिकायचं असेल तर आम्हाला आमच्या शिकवणाऱ्या शिक्षकाचा संबंध फार क्वचित येतो, जवळपास नाही. आणि आता तर दूरदृश्य प्रणालीच्या द्वारे शिकवणाऱ्या ऑनलाईन विद्यापीठांची सुद्धा निर्मिती होण्याची शक्यता आहे. त्याच्यासाठी म्हणून सुद्धा समिती गठीत केली जात आहे असं आपल्याला लक्षामध्ये येईल. आपला मूळ उद्देश जो अध्यापनाचा आहे तो विद्यार्थ्यांमधील निर्मिती क्षमता वाढवणे हा आहे. ललित साहित्याच्या अध्यापनाचं खरं म्हटलं तर ते उद्दिष्ट आहे, आपल्याला ते विसरता येणार नाही. साहित्य कृतीचं असणारं बहिरंग आणि साहित्य कृतीचं असणारं अंतरंग यांना वाङ्मयाच्या अध्यापनामध्ये विशेष महत्व असते. पण अध्यापनातून ते त्या विद्यार्थ्याच्या मनावरती बिंबवावे लागते आणि ही जबाबदारी अध्यापकाची असते. आणि अध्यापकाची असणारी ही जी जबाबदारी आहे ती त्याने पार पाडण्याची आवश्यकता आहे. साहित्याचं अध्यापन ही अत्यंत गुंतागुंतीची आणि अवघड असणारी प्रक्रिया आहे. आणि त्याच्यामधला महत्वाचा भाग म्हणजे बदलते सामाजिक संदर्भ. म्हणजे समाज बदलतो, सामाजिक संदर्भ बदलतात आणि आपली असणारी मानसिकता पूर्वीसारखीच राहते असं जर समजा असेल तर नव्या काळाचं भान आपल्या अध्यापनातनं प्रकट होत नाही. हे भान प्रकट व्हावं या दृष्टिकोनातनं अध्यापनाचा विचार करण्याची गरज आहे. आता आपल्या भोवतालचं वातावरण किती बदललंय, म्हणजे माहिती तंत्रज्ञानाचा स्फोट झालेला आहे. संगणकाच्या माध्यमातून अनेक संकेतस्थळ आपल्या समोर आलेली आहेत. आंतरजाल किंवा इंटरनेट जे आहे त्यातून आलेली एक प्रचंड गतिमानता आपल्या समोर आहे. आणि वैज्ञानिक संशोधनातल्या काही गोष्टी या भौतिक सोयी सुविधा आहेत त्या आपल्याला उपलब्ध झालेल्या आहे आणि याच्यामधनं माहितीचं एक नवीन जग तयार झालेलं आहे. अर्थात ही वस्तुस्थिती जरी असली तरी देखील आपल्याला या दृष्टिकोनातनं ज्या वेळेला अभ्यासक्रम निश्चित करायचे असतात त्या अभ्यासक्रमांची गरज काय नेमकी आहे हे लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. आपल्या दृष्टिकोनातनं जर विद्यार्थी हा भारताचा उत्तम नागरिक व्हावा, त्याच्यामध्ये निर्मिती क्षमता यावी, तो योग्य पद्धतीने उचित पद्धतीने त्याने विचार करावा आणि एक नागरिक म्हणून त्याने आपल्या देशाचं असणारं जे काम आहे, जे आपल्याला नागरिक म्हणून करायचंय, आपली जी कर्तव्य पार पाडायची आहे ती कर्तव्य त्याच्या मनामध्ये निर्माण व्हावी, कर्तव्य पूर्तीची भावना त्याच्या मनामध्ये निर्माण व्हावी, या दृष्टिकोनातनं अध्यापनाचा विचार आपल्याला करावा लागतो.
अध्यापनाचा केंद्रबिंदू हा मराठी भाषा शिकणारा व साहित्याचे अध्ययन करणारा विद्यार्थी असतो, हे सुद्धा इथे आपल्याला विसरता येत नाही. आणि अशा वेळेला जर समजा अभ्यासक्रमांमधनं योग्य त्या पद्धतीच्या साहित्य कृतींची मांडणी केली नाही किंवा बदलते सामाजिक संदर्भ लक्षात घेऊन आपण जर समजा मांडणी केली नाही, अभ्यासक्रमाची रचना जर समजा आपण केली नाही, तर त्यातून येणाऱ्या उद्याच्या पिढीचं नुकसान होण्याची अधिक शक्यता असते. हितसंबंध ज्या वेळेला जोपासले जातात आणि त्यातून जर समजा काही साहित्य कृती अभ्यासक्रमामध्ये लागलेल्या असतील, तर त्याच्यामुळे आपण नकळतपणाने आपल्याच पिढ्यांचं सुद्धा नुकसान करीत आहोत, याची जाणीव होण्याची आवश्यकता आहे. हे जे वेगळे कोणते सामाजिक संदर्भ आहेत ते ज्या विद्यार्थ्यांपर्यंत आपल्याला पोहोचवायचे, त्यासाठी अध्यापन प्रक्रिया हा एक मौलिक स्वरूपाचा असणारा भाग असतो. आणि मला स्वतःला असं वाटतं की हे सगळं जर समजा करायचं असेल, तर त्याच्यासाठी म्हणून आपल्याला स्तरभेदानुसार अध्यापन ही संकल्पना लक्षात घ्यावी लागेल. आपल्या अध्यापकांसाठी म्हणून महत्वाची असणारी ती गोष्ट आहे. खूप वेगळ्या पातळीवरती आपण जातोय असं मला काही म्हणायचं नाहीये, पण काही गोष्टी मात्र सूचित करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. वाङ्मयाचे असणारे, साहित्याचे असणारे जे वेगवेगळे रूपबंध आहेत, आणि हे रूपबंध ज्या वेळेला साहित्यकृती म्हणून आमच्या अभ्यासक्रमामध्ये लागतात, आम्हाला ज्या वेळेला त्या साहित्याचं अध्ययन करावं लागतं, त्यावेळेला आम्हाला म्हणजे विशेषतः अध्यापकाला स्तरभेद लक्षात घेण्याची गरज असते. हे वेगवेगळे स्तर आहेत खरं म्हटलं तर. म्हणजे उदाहरण म्हणून जर समजा सांगायचं झालं तर यातनं काही प्रश्न निर्माण होतात, म्हणून मी हे म्हणतोय की एकच कविता जी 11वीला आणि 12वीला आहे, तीच कविता FYBA ला जर समजा असेल, तीच कविता म्हणजे ते FYBA ला एखाद्या कविता संग्रहामध्ये समाविष्ट असते. आणि पदवीसाठी म्हणून ज्या वेळेला भावकवितेचा रूपबंध लावला जातो, त्यावेळेला तीच कविता शिकवण्यासाठी असते. आणि MA ला जर समजा ज्याला विशेष लेखकाचा अभ्यास किंवा विशेष कवीचा असणारा अभ्यास, स्पेशल ऑथर म्हणून तोच कवी जर समजा लागलेला असेल, तर त्यावेळेला तीच कविता पुन्हा समोर येते. अगदी एक जुनं उदाहरण सांगतो. औदुंबर नावाची कविता आहे. ही औदुंबर नावाची बालकवींची असणारी कविता आहे. ही कविता 11वी 12वीला सुद्धा असते, ती कधी FY ला सुद्धा असते, ती कधी TYBAच्या एका भावकविता या दृष्टिकोनातून शिकवायची असते. आणि MAच्या स्तरावरती बालकवींचा एक पूर्ण कविता संग्रह जर समजा लावलेला असेल, तर त्या निमित्ताने सुद्धा ती कविता आपल्याला शिकवायची असते. आपल्याला असं लक्षामध्ये येईल की 11वी 12वीत शिकणारा विद्यार्थी, FY ला आलेला विद्यार्थी, TYचा विद्यार्थी आणि MAचा विद्यार्थी, या प्रत्येक वेळेला त्या विद्यार्थ्याचा असणारा जो स्तर आहे तो स्तर वेगळा आहे. आणि हे स्तरभेद लक्षात आपल्याला यायला लागतात. म्हणजे जो शिकवणारा अध्यापक असतो, त्या अध्यापकाला ते लक्षात मध्ये येतं, त्याला त्याची जाणीव येते. आणि अशा वेळेला अध्यापन कोणत्या पद्धतीने करायचं असा प्रश्न निर्माण होतो. म्हणून ज्या वेळेला BEd ला DEd ला शिकवलं जातं, त्यावेळेला एक महत्वाची गोष्ट शिकवली जाते, ती म्हणजे समोरचा असणारा जो कोणी विद्यार्थी आहे, त्या विद्यार्थ्याचं असणारं जे मानसशास्त्र आहे ते आपण लक्षात घेण्याची गरज असते. मानसशास्त्रीय दृष्टिकोनात जर समजा आपण विचार केला, तर महाविद्यालयीन पातळीवरती असणारा जो विद्यार्थी असतो, तो विद्यार्थी परिपक्वतेच्या दृष्टिकोनातनं वाटचाल करायला लागतो. आणि आपण ज्या वेळेला अध्यापन करतो, त्यावेळेला या अध्यापनातनं त्याच्यावरती काही मूल्य संस्कार सुद्धा घडवता येतात. त्याचं सामाजिक भान जर समजा आपल्याला तीव्र करायचं असेल आणि त्याच्यावरती मूल्य संस्कार घडवायचे असतील, तर वाङ्मयाचं अध्यापन हे त्यासाठीच असणारं माध्यम आहे, हे आम्हाला विसरता येणार नाही. या संदर्भामध्ये असे वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न निर्माण होतात. आता आणखीन एक वेगळा प्रश्न आपण असं बघूया की साहित्याचं आपल्याला अध्ययन करायचंय, ते जे विद्यार्थी करतात ते म्हणजे वाणिज्य आणि विज्ञान शाखा
याच्यामध्ये सुद्धा मराठी हा विषय अंतर्भूत असतो आणि या निमित्ताने काही कलाकृती, काही साहित्याशी संबंधित असणारे लेख अभ्यासासाठी म्हणून लावलेले असतात. आता ज्या वेळेला हा अभ्यासक्रम इथं मांडला जातो, या स्तरावरती ज्या वेळेला शास्त्र शाखेसाठी किंवा वाणिज्य शाखेसाठी म्हणून दिला जातो, त्यावेळेला वाङ्मयीन दृष्टिकोन या शाखांमध्ये विकसित करावा अशा प्रकारची एक भूमिका असते. वाङ्मयाचं काम खूप मोठं असतं खरं म्हटलं तर. साहित्यातून आपली जीवनाकडे पाहण्याची जी दृष्टी असते ती दृष्टी विकसित होत असते. माणूस पण जपणारी मूल्य जी असतात ती मूल्य या वाङ्मयाच्या माध्यमातून आपल्याला रुजवता येतात आणि खरं म्हटलं तर ती रुजवण्याची जबाबदारी ही अध्यापकाची असते. अध्यापनाच्या निमित्ताने अशा अनेकविध बाबींचा विचार आपल्याला करावा लागतो. म्हणजे जीवनाचे बदललेले सामाजिक संदर्भ महत्वाचे आहेतच, वाङ्मयाच्या अध्यापनातनं काही विचार आपल्याला रुजवायचे आहेत हा सुद्धा भाग तेवढाच महत्वाचा आहे. त्याच्याशी याचं नातं असतं. महाविद्यालयीन पातळीवरती, महाविद्यालयीन स्तरावरती आपल्याला अनेकविध प्रकारचं अध्यापन साहित्याच्या निमित्तानं करावं लागतं आणि ज्या वेळेला हे आपण अध्यापन करतो त्यावेळेला प्रामुख्याने आपल्याला वेगवेगळे रूपबंध विचारात घ्यावे लागतात. हे जे असणारे वेगवेगळे रूपबंध आहेत त्या रूपबंधाचं अध्यापन करण्यासाठी कोणत्या प्रकारच्या सूत्रांची गरज आहे याकडे फक्त मी लक्ष वेधणार आहे आणि त्यानंतर मी थांबणार आहे. म्हणजे ढोबळ मानाने महत्वाचे असणारे काही रूपबंध. आता हा प्रश्न येऊ शकतो की हे रूपबंध म्हणजे काय बुवा, हे विविध रूपबंध असतात म्हणजे काय. उदाहरणार्थ जर समजा सांगायचं झालं तर मध्ययुगीन वाङ्मय जर समजा आपल्याला शिकवायचं असेल तर त्याच्यामध्ये पद्यरूप आणि गद्यरूप रूपबंध असतात. जसं की नामदेव आणि तुकारामांचे अभंग हे पद्यरूप आहेत, तर लीळा चरित्र बखर हे गद्यरूप आहेत. आता आपण पुढच्या कालखंडामध्ये येणाऱ्या रूपबंधांचा, आधुनिक रूपबंधांचा सुद्धा विचार करूया. म्हणजे काही विचारप्रधान बंध हे आपल्या अभ्यासामध्ये येतात. म्हणजे त्याच्यामध्ये कधी अग्रलेख लावलेले असतात, कधी वैचारिक मांडणी केलेली असते, कधी मुलाखती असतात, काही दृश्यात्मक बंध असतात. म्हणजे उदाहरणार्थ नाटक हा दृश्यात्मक असणारा बंध आहे. म्हणजे या नाटकाचा विचार जर समजा करायचा असेल तर तो संहितेच्या अंगाने सुद्धा करावा लागतो आणि प्रयोगाच्या अंगाने सुद्धा करावा लागतो. साहित्याचं अध्यापन असं ज्या वेळेला आम्ही म्हणतो त्यावेळेला साहित्याचं अध्ययन करण्यासाठी किंवा साहित्याचं अध्यापन करण्यासाठी म्हणून आपण प्रामुख्याने संहितेचा विचार करतो. पण नाट्यशास्त्र विभागामध्ये जर समजा आपण गेलो तर ते प्रयोगाच्या अंगाने विचार करतात. मला स्वतःला असं वाटतं की जर समजा पदव्युत्तर स्तरावरती आपल्याला नाटक शिकवायचं असेल तर त्यावेळेला आपण संहिता आणि प्रयोग या दोन्ही अंगाने त्याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. अध्यापनामध्ये ते एक सूत्र आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. काव्यबंध बघा किती वेगवेगळ्या प्रकारचे बंध आहेत. त्याच्यामध्ये भावगीत असतं, त्याच्यामध्ये भावकविता असते. म्हणजे तांबे असतील, शांताबाई शेळके असतील, गदिमांची कविता ही भावकविता म्हणून आपल्याला त्याच्याकडे बघता येतं. म्हणजे त्याचे आपल्याला शिक्षकाच्या अध्यापकाच्या मनामध्ये अध्यापन करताना हे लक्षात ठेवण्याची गरज असते की मी काय शिकवणार आहे. पुशी रेगींची कविता असेल तर, इंदिरा संतांची कविता असेल तर, किंवा ग्रेस नावाच्या कवीची कविता असेल तर ही केवल कविता आहे. म्हणजे ज्याला प्युअर पोएट्री असं म्हणतो, ती प्युअर पोएट्री आपल्याला दिसते. आपण थोडस पुढे गेलं तर आपल्याला असं लक्षामध्ये की आपण अध्यापनामध्ये अनेक वेळेला नवकविता शिकवतो. अरुण कोलटकर आहेत समजा, बासी मर्डेकर आहेत, त्यांच्यापासून पुढे जाणारे हे जे नवकाव्य आहे त्या नवकाव्यामध्ये असणारी जी कोणती संवेदना आहे, नवसंवेदना आहे, ती कोणती संवेदना आहे हे देखील आपल्याला लक्षात घेण्याची गरज असते. मग या नवकवितेमध्ये आपल्याला अलंकार आहेत, प्रतिमा आहेत, प्रतीका आहेत, रूपक आहेत, यांचा काही वापर केलेला आहे का? पूर्वीच्या कालखंडामध्ये ज्या प्रकारची रूपकं वापरली जात होती त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काही फरक पडलेला आहे का? समजा काही रूपक म्हणजे कथांच्या मध्ये सुद्धा आपल्याला हा विचार करता येऊ शकतो. आपल्या अलीकडच्या कालखंडामध्ये आलेले जे वेगवेगळे कविता संग्रह त्यांचे एक सहज उल्लेख जर समजा करायचा ठरला, अजय कांडरांनी हत्ती इलो नावाचा कविता संग्रह लिहिलेला आहे.
किंवा संतोष पद्माकर पवारांनी पिढी पेस्तर प्यादेमात नावाचा कविता संग्रह लिहिलेला आहे. अशी कितीतरी संग्रहांची नावं आपल्याला सांगता येऊ शकतात. म्हणजे आता उदाहरणार्थ सांगायचं तर कोरडे नक्षत्र प्रकाश होळकर आहेत, धुसर झालं नसतं गाव रवी कोरडेंचा असणारा कविता संग्रह आहे, परतीचा रस्ता नाहीये हा श्रीधर नांदेडकरांचा असणारा कविता संग्रह आहे, किंवा तळ ढवळताना हा लहू कानडे यांचा असणारा कविता संग्रह आहे, की ज्याच्यामध्ये दलित जाणीवांचं एक वेगळं वास्तव मांडण्याचा प्रयत्न त्यामध्ये केलेला आहे. साहित्य प्रकारानुसार खरं म्हणतं तर असे अनेक बंध सांगता येतात. म्हणजे इथं जो विचार केला जातो तो फॉर्मचा आकृतीबंधाचा असणारा विचार आहे. या फॉर्म मध्ये असणारे जे वेगळेपण आहे हे वेगळेपण लक्षात घेतल्याशिवाय आपल्याला अध्यापन करता येणार नाही. पण याच्याबरोबर आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे. ती महत्वाची गोष्ट कोणती आहे तर कालप्रवाहामध्ये काही बंध मागे पडतात आणि कालप्रवाहामध्ये जे बंध मागे पडले, उदाहरणार्थ बघा आपल्याला असं लक्षामध्ये येईल की अगदी अलीकडच्या कालखंडामध्ये महाकाव्य खंडकाव्य आपल्याला दिसत नाहीत. म्हणजे महाकाव्य आणि खंडकाव्य आपल्याला दिसत नाही म्हणजे ते आहेत, पण ते कदाचित आपल्या अभ्यासक्रमांमधून फार क्वचित आलेले आहेत असं दिसायला लागतं. अलीकडच्या कालखंडामध्ये फारच क्वचित दिसतं असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणजे आता जर समजा पाहिलं आपण काही नवीन आलेले आहेत, म्हणजे दीर्घकथा हा प्रकार आहे. आता जे अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे असणारे जे नवीन अध्यक्ष झालेले आहेत ते तर दीर्घकथा लिहिणारे असणारे अध्यक्ष आहेत असंही आपल्याला लक्षामध्ये येतं. मग दीर्घकथा आहे, महाकादंबरी आहे. आता बघा ना, हिंदू सारखी कादंबरी असेल, सात पाटील कुटवृत्तांत सारखी कादंबरी असेल, ही महाकादंबरी आहे. खंडात्मक कादंबऱ्या येतात, एखाद्या कादंबरीचे 2-2 खंड. गारंबीचा बापू पूर्वी 5 अंकी नाटक होतं, आता हे 5 अंकी नाटक 3 अंकी झालं, 3 अंकीच्या नंतर ते 2 अंकी झालं, आणि आता तर जसा एकांकिका हा शब्द प्रयोग आहे तसं दीर्घांक नावाचा प्रकार सुद्धा अस्तित्वात आलेला आहे. चित्रपट आहे, दूरदर्शन आहे, आकाशवाणी आहे, अशी नवी प्रसार माध्यमं आलेली आहेत, ही सगळीकडे रुळलेली आहेत. कथा आणि कादंबरीची चित्रपटांमध्ये किंवा नाटकांमध्ये रूपांतर झालेली आहेत. याचं अध्यापन जर समजा आम्हाला करायचं असेल तर त्याच्यासाठी म्हणून आपल्याला स्तरभेद डोळ्यासमोर ठेवावे लागतात. त्यानुसारच हे जे साहित्यबंध आहेत हे साहित्यबंध अभ्यासक्रमामध्ये आणता येतात. पाठ्यपुस्तकं ही वाङ्मय पाठ्यपुस्तक असेल किंवा वाङ्मय असेल हे आपल्याला परीक्षेसाठी शिकवायचं नसून विद्यार्थ्यांमध्ये रसिकता वाढवणं, त्याची अभिरुची वाढवणं, त्याची आकलन क्षमता वाढवणं, त्याची आस्वाद क्षमता विकसित करणं याच्यासाठी म्हणून करायचं असतं. हे एक महत्वाचं सूत्र आहे. म्हणजे एका बाजूला टीचिंग टेक्निक आहे, पण दुसऱ्या बाजूला आपल्याला आपल्या समोरचा विद्यार्थी त्याची मानसिक घडण कोणत्या प्रकारची आहे, तो कोणत्या वयामध्ये आहे आणि त्या वयामध्ये त्याला आपण कोणत्या पद्धतीने शिकवायला पाहिजे याचा पूर्णपणाने विचार करण्याची आवश्यकता आहे. आस्वाद तर सगळेच जण घेतात, शिक्षकाला तर तो अगोदर घ्यावा लागतो, त्याच्याशिवाय तो वर्गामध्ये शिकवू शकत नाही. पण आपण आस्वाद घेतल्याच्या नंतर विद्यार्थ्याच्या मनामध्ये वाङ्मयाभिरुची जी आहे ती विकसित करायची आहे आणि त्याच्या बरोबरीलाच बदलते सामाजिक संदर्भ लक्षात घेऊन जीवनाकडे बघण्याची दृष्टी सुद्धा द्यायची आहे. हे जर समजा आपण लक्षामध्ये घेतलं तर त्यातून आपल्याला खऱ्या अर्थानं फायदा होऊ शकेल असं मला वाटतं. आणि त्या दृष्टिकोनातनं आपण खरं म्हणलं तर विचार करण्याची आवश्यकता आहे. वाङ्मयाच्या याचा विचार करीत असताना जसं आपण आता रूपबंधाच्या अनुषंगाने विचार केला तसं काही गोष्टी आपल्या समोर मांडणं मला आवश्यक आहे असं वाटतं. म्हणजे आता कवितेचं अध्यापन करायचं आहे. आता निवडक वाङ्मय प्रकार मी माझ्या डोळ्यासमोर ठेवलेले आहेत आणि त्याचं असणारं जे अध्यापन आहे त्या अध्यापनाची सूत्र कशा प्रकारची असू शकतील हे सांगण्याचा मी माझ्या पातळीवरती प्रयत्न करतोय. मी सांगतोय हा अंतिम शब्द नाही, हे सुद्धा मी अगोदर सांगतो. काही वेगवेगळ्या अभ्यासकांशी चर्चा करून
काही महत्वाची असणारी जी ग्रंथसंपदा आहे जी मला वाचायला मिळाली ती, आणि माझं स्वतःच बीएड झालेलं असल्या कारणाने त्यावेळेला मी काय हरबारची पंचपदी वगैरे वगैरे ज्या काही कोणत्या गोष्टी होत्या किंवा अध्यापनाच्या पद्धती ज्या कोणत्या व्याख्यान पद्धती आहे, गटचर्चेची पद्धती आहे वगैरे वगैरे ज्या पद्धती मी शिकलेलो आहे ते सगळं डोळ्यासमोर ठेवून मी हे काही मी बोलण्याचा प्रयत्न करतोय, मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यामुळे हा कोणी फार मोठा विद्वान माणूस आपल्या समोर बोलतोय असं जर समजा आपल्याला वाटत असेल तर ते कृपा करून आपल्या मनामधनं काढून टाकावं असं मला वाटतं. असो, काही वाङ्मय प्रकार आपण बघूया. उदाहरणार्थ कवितेचं अध्यापन आपल्याला करायचंय. मग कवितेचं अध्यापन करत असताना कोणकोणती सूत्र आपल्याला डोळ्यासमोर ठेवावी लागतील? वृंदा देशपांडेंनी मला खरं म्हटलं तर सांगितलं होतं की तुम्ही पीपीटी पाठवली तर बरं होईल बुवा, म्हणजे ती सूत्र आम्हाला दाखवता येतील. पण या क्षेत्रामध्ये तसा मी अडाणीच असल्या कारणाने फारसं काही मला ते जमत नसल्या कारणाने मी काही त्यांना ते पाठवू शकलेलो नव्हतो. त्याच्यामुळे काही गोष्टी मी तुम्हाला बघून म्हणजे वाचून खरं म्हटलं तर सांगणार आहे. असो, पण ते शक्यतो न वाचताच तुमच्या समोर मांडता येईल का या दिशेने सुद्धा मी माझ्या परीने प्रयत्न करेन. म्हणजे कवितेचं अध्यापन करत असताना अध्यापकाच्या मनामध्ये काही गोष्टी त्याला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. कोणत्या असणाऱ्या गोष्टी आहेत त्या? एक म्हणजे कवीची माहिती त्याला असणं आवश्यक आहे. कवी कोणत्या काळातला आहे हे त्याला माहीत असणं आवश्यक आहे. किंवा कधी कधी कवींचे संप्रदाय असतात. उदाहरणार्थ केशवसूत संप्रदाय, अशा संप्रदायातला कवी आहे का? मर्डेकरी संप्रदायातला कवी आहे का? नेमाडे संप्रदायातला कवी आहे का? किंवा अलीकडच्या कालखंडामधल्या आणखीन कोणते वेगळे संप्रदाय असतील त्यांचे कवी आहेत का? मी प्रभांविषयी म्हणत नाहीये, मी संप्रदायांविषयी म्हणतोय. ते संप्रदाय सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. कवितेचे जे विषय असेल, म्हणजे कवितेचा विषय आणि आशय दोन्ही खरं म्हटलं तर, या आशयामध्ये काही वेगळे पण तो कवी मांडतोय का? काही वेगळा आशय मानतोय का? कारण कधीतरी कितीतरी वेळेला असं लक्षामध्ये येतं एकाने कविता लिहिली म्हणून दुसरा कवी कविता लिहितो आणि तो त्याच पद्धतीची लिहितो. हे सर्वत्र चालतं. हे केवळ दलित साहित्यावरती आक्षेप घेतले जातात, त्याच्यामध्ये आवर्तन आहेत वगैरे, हे अन्य कवींच्या लेखनामध्ये सुद्धा आपल्याला सापडतं असं आपल्याला लक्षामध्ये येईल. मला म्हणायचंय ते असं की कवितेचं अध्यापन ज्या वेळेला करायचं असतं, हे अध्यापन करत असताना त्या कवितेचं असणारं मध्यवर्ती सूत्र लक्षात घेऊन आपल्याला त्या कवितेच्या आशय केंद्राचा उलगडा करावा लागतो. आणि हा आशय केंद्राचा उलगडा ज्या वेळेला आपण करूया त्यावेळेला आपण विद्यार्थ्यांना अनेक गोष्टी शिकवू शकतो. म्हणजे कवितेमध्ये जर समजा प्रतिमा सृष्टी आलेली असेल तर त्या प्रतिमा सृष्टीचं विश्लेषण करणं, त्या प्रतिमा सृष्टीचं विवेचन करणं, या गोष्टी आपल्याला करता येणं शक्य आहेत. कवितेचं जे आकलन आहे ते ज्या वेळेला करायचं असतं त्यावेळेला अध्यापकाची कोणती भूमिका असली पाहिजे तर त्यांनी गुणदोषांसह विवेचन करायला पाहिजे. म्हणजे एखाद्या कवीची यशस्वीता का आहे? तुम्हाला माहिती असेल की आपल्या भोवती कितीतरी कवी आहेत, पण सगळेच कवी यशस्वी आहेत असं आपल्याला म्हणता येणार नाही. काही ठराविक कवीच आपल्याला यशस्वी आहेत असं आपल्याला म्हणता येतं. मग असे कवी कोण आहेत? किंवा नव्याने येणारे जे कोणते कवी आहेत त्या कवींची कविता का बरं महत्वाची आहे हे सुद्धा आपल्याला सांगता येणं महाविद्यालयीन पातळीवरती अत्यंत आवश्यक आहे. आणि या कविता जी आहे तिचा मनावरती पडणारा ठसा, ज्याला आपण टोटल इफेक्ट असं म्हणतो, हा जो टोटल इफेक्ट आहे तो कसा आहे हे सांगण्याचा प्रयत्न आपण करायला हवा. कवितेची असणारी जी निर्मिती प्रक्रिया आहे तिचा सुद्धा विचार आपल्याला करता येऊ शकतो. आणि हा निर्मिती प्रक्रियेचा विचार हा वरिष्ठ स्तरावरती म्हणजे ज्या वेळेला पदव्युत्तर पातळीवरती आपण अध्यापन करू त्यावेळेला तो विचार आपल्याला निश्चितपणाने करता येऊ शकतो. आणि मी ज्याच्यावरती भर देतोय त्या अनुषंगानं कवितेतनं प्रकटणारे जे कोणते सामाजिक संदर्भ असतात, समाज व्यवस्थेवरती कवीनं केलेलं जे कोणते भाष्य असतं हे नेमकं काय आहे याचा उलगडा आपल्याला स्तर लक्षात घेऊन, विद्यार्थ्याचा वयोगट लक्षात घेऊन ते करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे कवितेचं अध्यापन हा जसा एका बाजूला सौंदर्याचा शोध असतो त्याच पद्धतीने त्याच्या मनामध्ये सामाजिक जबाबदारी, सामाजिकतेचं भान, तो सामाजिकतेचा असणारा जो संस्कार आहे तो रुजवण्याची गरज असते.
सगळ्या कवितांच्या बाबतीत हे शक्य होणार नाही हे खरं असलं तरी देखील आपल्याला जे जे कवी सामाजिक जाणीवा प्रकट करतात त्यावेळेला आपल्याला त्याचं वर्णन करता येईल आणि ते आपल्याला समजून सांगता येतं. अध्यापन त्या दृष्टिकोनातनं करता येतं आणि त्याच्या बरोबरीलाच आपल्याला असं लक्षामध्ये येईल की ज्या वेळेला सौंदर्य युक्त असणाऱ्या कविता असतात त्या कवितांचं अध्यापन करीत असताना सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये असणारी जी सौंदर्य दृष्टी आहे ती कशा पद्धतीने कवीनं मांडलेली आहे त्याच्या कवितेतनं हे सांगण्याचा प्रयत्न निश्चितपणाने करता येईल. थोडक्यात काय, कवितेमध्ये कवीने लिहिलेल्या ज्या ओळी असतात त्या ओळी जर समजा आपण बघितल्या तर त्याच्या पाठीमागे नेमकेपणानं काय उभं आहे, कोणत्या अर्थाचं वलय उभं आहे हे समजून सांगण्याची आवश्यकता असते. त्यातून त्याचा असणारा जो परिणाम आहे तो परिणाम घडत असतो असं आपल्याला म्हणता येईल. कवितेला आपण जरा बाजूला सोडूया. ज्या वेळेला कथेचं अध्यापन करायचं आहे, हे कथेचं अध्यापन करत असताना म्हणजे वाङ्मयाच्या अध्यापनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रूपबंध येतात असं मी मगाशी म्हणालो. तसं साहित्याचे असणारे हे जे प्रकार आहेत ते आपल्याला लक्षामध्ये घ्यावे लागतात. मग जशी कविता हा एक साहित्य प्रकार आपल्याला अभ्यासासाठी म्हणून असतो, अध्ययन करण्यासाठी म्हणून असतो आणि त्याचं अध्यापन ज्या वेळेला करायचं असतं त्याच पद्धतीने आपल्याला या स्वरूपाचे असणारे जे कोणते संकेत आहेत ते सुद्धा लक्षात घ्यावे लागतात. म्हणजे कथा जर समजा असेल तर ती कथा कशी आहे बुवा, ती छोटेखानी असणारी कथा आहे का, कथेचा अवकाश जो आहे तो दीर्घ आहे का, तो अतिशय म्हणजे लघुता हे कथेचं व्यवच्छेदक लक्षण नाहीये. खरं म्हटलं तर आपण म्हणतो लघुकथा, ती कथा ही दीर्घ सुद्धा असू शकते ना, किंवा एकदम लघुतम सुद्धा असू शकते. म्हणजे लघुता हेच केवळ त्याचं व्यवच्छेदक लक्षण नाहीये. हे सगळं लक्षात घ्यावं लागतं आपल्याला. म्हणजे हे लक्षात घेतल्याशिवाय आपल्याला कथेचं सुद्धा अध्यापन करता येत नाही. मग काही कोणत्या गोष्टी कथेच्या संदर्भात आपण विचारात घेऊ शकतो, तर कथेचे असणारे घटक, अध्यापनामध्ये कथेचे असणारे घटक असतात आणि ते कथेचे घटक महत्वाचे ठरतात. आणि कथेचे घटक म्हणजे असं जर समजा म्हटलं तर मग कथावस्तू कोणती आहे, त्याच्यामध्ये असणारी पात्र कोणती आहेत, कथेमध्ये असणारं वातावरण कोणत्या प्रकारचे, त्याची निवेदन शैली कोणती आहे, त्याची भाषा कोणत्या प्रकारची आहे, याची खबरदारी आपल्याला घ्यावी लागते. मुख्य म्हणजे कथेमध्ये असणारा जो अनुभव आहे त्या अनुभवाचं असणारं जे स्वरूप आहे कसं आहे बुवा, हा अनुभव स्वरूप कसं असतं, कधी कधी कथा गंभीर असते, कधी कधी कथा ही काव्यात्म असते, कधी कधी ती नाट्यात्म असते, कधी कधी ती विनोदगर्भ असते, कधी कधी ती उपरोध स्वरूप असते, कधी कधी ती चिंतनशील सुद्धा असते. म्हणजे कथा त्याच्यामध्ये असणारं हे जे वैविध्य आहे हे वैविध्य वेगवेगळ्या पद्धतीने आम्हाला आमच्या अध्यापनातनं रुजवायचं आहे. कथा वाङ्मयाचे अनेक विशेष या निमित्ताने अध्यापनातनं आपण सांगू शकतो. म्हणजे कथेत उत्कटता असते, ज्या वेळेला लेखक लिहितो किंवा लेखिका लिहिते त्याच्यामध्ये उत्कटता असते, त्याच्यामध्ये एकात्मता असते, त्याच्यामध्ये रचनेचं असणारं एक केंद्रित्व असतं. कथा कधी कधी घटना प्रधान असते, ती व्यक्तिचित्रण प्रधान असते. काय नेमकं हे लक्षात घेऊन जर समजा अध्यापन केलं तर ते अध्यापन हे परिणामकारक अध्यापन निश्चितपणानं होऊ शकतं. कथा एक वाङ्मय प्रकार म्हणून सुद्धा आपण स्वतंत्रपणाने शिकू शकतो. म्हणजे आपल्याला माहितीये की कथेच्या संदर्भामध्ये वाङ्मय प्रकार म्हणून जर समजा शिकवायचा असेल तर तिचा सगळा इतिहास बघावा लागेल. कथा ही सुरुवातीला ज्या वेळेला होती त्यावेळेला ती कहाणी होती, नंतर तिची गोष्ट झाली, गोष्टीची स्फुट गोष्ट झाली, स्फुट गोष्टीची लघुकथा झाली, लघुकथेवरून नवकथा आली, त्याच्यानंतर वाङ्मय प्रवाह आले. वाङ्मय प्रवाहामध्ये मग आपल्याला ग्रामीण कथा आहेत, दलित कथा आहेत, स्त्रीवादी कथा आहेत, जैन कथा आहेत, मुस्लिम कथा आहेत, असे सगळे वेगवेगळे असणाऱ्या गोष्टी. हे केव्हा शिकवता येतं आपल्याला, ज्या वेळेला कथेचं एक वाङ्मय प्रकार म्हणून आम्हाला अध्यापन करायचंय त्यावेळेला. म्हणजे थोडक्यात काय की बऱ्याच वेळेला असा प्रकार होतो की कथा ही कोणाची आहे, ही 3.5% वाल्यांची कथा आहे का 96% वाल्यांची कथा आहे, यापेक्षा देखील ज्या समाज जीवनाचं चित्रण ती कथा करते त्याचा जो वेध त्या लेखकानं घेतलेला आहे तो किती ताकदीनं घेतलेला आहे, तो समाज जीवनाशी किती समरस झालेला आहे, ताकदीने भिडलेला आहे,
त्याचा असणारा अनुभव किती अस्सल आहे हे लक्षामध्ये येईल आणि त्यात आपल्याला हे शिकवता येऊ शकतं की याच्यामध्ये खरोखरच सामाजिकतेचं भान प्रकट झालेलं आहे का. आणि सामाजिकतेचं भान जर समजा प्रकट झालेलं नसेल तर तो जो कथाकार आहे त्या कथाकाराच्या संदर्भामध्ये आपल्याला हे भान इथं प्रकट झालेलं नाही. पण मग कुणाच्या कथांमधनं प्रकट होतं त्यावेळेला तुलनात्मक पद्धतीने काही एक मांडणी आपल्याला करता येणं शक्य होतं. म्हणजे कथेचे मूलभूत घटक आपण लक्षात घेतले, त्याच्यामध्ये कथेचं अध्यापन करत असताना आपण पात्रांचे असणारे जे भावसंबंध आहेत हे भावसंबंध सुद्धा लक्षामध्ये घेतले. लेखकाचं असणारं सामर्थ्य देखील आपण लक्षामध्ये घेतलं. लेखकाची असणारी जी भाषा शैली आहे ती भाषा शैली सुद्धा आपण लक्षामध्ये घेतली आणि त्याच्यानंतर त्याची जी शैली आहे ती, या सगळ्या गोष्टींचा पूर्णपणाने विचार करणं आपल्याला अध्यापनामध्ये अत्यंत महत्वाचं असतं आणि त्यातूनच आपण कथेची निर्मिती आणि कथेच्या उपप्रकाराचं विवेचन करू शकतो. आता उपप्रकार असा शब्दप्रयोग मी केलेला आहे, मग तिथं आपल्याला त्या उपप्रकारांची नोंद घ्यावी लागते. ही ऐतिहासिक कथा आहे का, पौराणिक कथा आहे का, ती प्रादेशिक कथा आहे का, ती ग्रामीण कथा आहे का, ती दलित कथा आहे का, ती विज्ञान कथा आहे का, ती गूढ कथा आहे का, ती रूपक कथा आहे का, इत्यादी बाबींचं असणारं जे विवेचन आहे ते विवेचन आपल्याला करण्याची गरज असते. आणि त्यामधूनच आपण कथेची असणारी वाटचाल, कथेच्या क्षेत्रामध्ये झालेली उत्क्रांती, त्याची काही वाटावळणं, कथेमध्ये झालेली स्थित्यंतरं, नवकथेनंतरची आजची असणारी आपली कथा, या सगळ्या गोष्टींची नोंदी घेऊ शकतो आणि कथा वाङ्मय प्रकारामध्ये झालेलं जे स्थित्यंतर आहे ते स्थित्यंतर कोणत्या प्रकारचं आहे हे देखील बघू शकतो. म्हणजे अध्यापन ज्या वेळेला करतो त्याच्यामधनं काही एक संस्कार आपण रुजवण्याचा प्रयत्न करत असतो. असं सुरुवातीला मी ज्या वेळेला म्हटलं त्यावेळेला आपण कथेच्या दृष्टिकोनातून विचार केला तर कथेचा आपल्या विद्यार्थ्यांच्या मनावरती कोणता संस्कार होतो? तो रंजन करणारा संस्कार आहे का, रोमॅन्टिक अनुभव देणारा संस्कार आहे का, अस्वस्थ करणारा? म्हणजे एखादी कथा अशी असते की ती तुम्हाला अस्वस्थ करते. कथेच्या अध्यापनामध्ये पुन्हा स्तरभेद लक्षात घेऊन आपण त्या कथावस्तूचं आकलन करायला हवं. आपण स्वतः अगोदर आस्वाद घ्यायला हवा, आपण त्याचं मूल्यमापन करायला हवं आणि त्या दृष्टिकोनातनं माझ्या विद्यार्थ्याचा असणारा जो कोणता मानसिक स्तर आहे तो लक्षात घेऊन मी त्याच्या संदर्भामध्ये अध्यापनाचं सूत्र सांभाळायला हवं असं मला स्वतःला वाटतं. आता मी आणखीन एका वाङ्मय प्रकाराचं विवेचन आपल्यासमोर करतो. आपल्यासमोर वाङ्मय प्रकाराचं विवेचन करतो असं म्हणण्याचं कारण असं की आता बऱ्यापैकी वेळ झालेला आहे असं मला स्वतःला वाटतं. मला जर समजा वृंदा देशपांडे किंवा नागेश अंकुश यांनी जर समजा सांगितलं की थांबा आता, तरी देखील मी थांबू शकेल. त्यांनी तशी सूचना मला निश्चितपणाने चालू असताना दिली तरी हरकत नाही. एक 10 मिनिट आपण अजून अवश्य बोला, त्यानंतर कोणाचे काही प्रश्न असले तर घेऊया. जरूर जरूर जरूर. धन्यवाद. ठीक आहे. कादंबरीचं असणारं जे अध्यापन आहे हे कादंबरीचं असणारं अध्यापन करत असताना मला स्वतःला असं वाटतं की महाविद्यालयीन स्तरावरती ज्या वेळेला आम्हाला कादंबरी एखादी शिकवायची असते, आम्हाला त्याचं अध्यापन करायचं असतं, त्यावेळेला विद्यार्थ्यांमध्ये असणारी जी निर्मिती क्षमता आहे म्हणजे क्रिएटिव्हिटी, ही निर्मिती क्षमता वाढवणे हे ललित साहित्याचं असणारं जसं उद्दिष्ट आहे तसं अध्यापनाचं सुद्धा असायला हवं. कादंबरीच्या अभ्यासक्रमामध्ये, कादंबरीच्या अध्यापनामध्ये सुद्धा आपल्याला वाटावळणांचा कथेप्रमाणेच आपल्याला त्याचा विचार करता येतो आणि त्याच्या बरोबरीला काही असणारी जी सूत्र आहेत ती सूत्र आपल्याला लक्षात घ्यावी लागतात. म्हणजे आता जर समजा स्तरभेदानुसार जर समजा बघितलं तर पदवीपूर्व स्तरासाठी जर समजा आपल्याला कादंबरीचं अध्ययन करायचं असेल तर आपल्याला कादंबरीचं कथानक, कादंबरीमध्ये असणारी जी व्यक्तिचित्र आहेत ती निवेदन शैली आहे, भाषा शैली आहे, याचं स्थूल मानानं विवेचन करण्याची अपेक्षा असते. पण पदव्युत्तर स्तरावरती जर समजा आपल्याला कादंबरीचं अध्यापन करायचं असेल तर
काही गोष्टी आपल्याला सूचित करता येतात. म्हणजे मग आपल्याला असं लक्षामध्ये येईल की कादंबरीच्या व्याख्या कोणत्या आहेत. आता हा स्तर भेद लक्षात घ्या की पदव्युत्तर पातळीवरती मला कादंबरी शिकवायची, तिथं मी व्याख्या सांगितल्या पाहिजेत. पदवीच्या स्तरावरती जर समजा मला शिकवायचं असेल तर पदवी स्तरावरती शिकवण्यासाठी म्हणून एखादी व्याख्या जरी मी समजा नुसती सांगितली तरी देखील चालू शकते. तिथं फार विस्तारानं सांगण्याची गरज नाही. पौर्वात्यांनी काय सांगितलंय, पाश्चात्यांनी काय सांगितलंय हे सांगण्याची गरज नाही. पण कादंबरी म्हणजे कल्पित गोष्ट असते, एवढं सांगून सुद्धा आपण पुढे जाऊ शकतो. पण ज्या वेळेला मला पदव्युत्तर पातळीवरती अध्यापन करायचंय ते अध्यापन करीत असताना कादंबरीच्या व्याख्या सुद्धा मी सांगितल्या पाहिजेत. कथा कादंबरी यांच्या संदर्भामध्ये असणारा जो फरक आहे, म्हणजे कथा आणि कादंबरी यामध्ये नेमका काय फरक आहे, दीर्घकथा आणि कादंबरी यामध्ये नेमका काय फरक आहे, याचं वेगळेपण काय आहे ते सांगायला पाहिजे. कादंबरीचं असणारं जे कथाबीज आहे, हे कथाबीज कोणतं आहे, हे कथाबीज त्याच्याविषयीचं विश्लेषण करायला पाहिजे. कादंबरीचा घटनांनुसार जो कालानुक्रम आहे, म्हणजे कालरूप संगती असते, भावरूप संगती असते आणि त्याच्यामध्ये असणारी जी कोणती घटित आहे त्या घटितांचा अन्वयार्थ उकलून दाखवण्याची गरज असते आणि अध्यापकाचं असणारं हे कौशल्य असतं. म्हणजे या कादंबरीमध्ये अमुक घटना का घडतात याचा कार्यकारण भाव जो असतो तो कार्यकारण भाव आणि त्यांचा परस्पर संबंध नेमका काय आहे हे समजून सांगण्याची गरज असते किंवा त्या दिशेने विद्यार्थ्याला नेण्याची गरज असते. हे जर समजा पदव्युत्तर पातळीवरती शिकवलं गेलं तर पुढे पीएचडी करणाऱ्या जे विद्यार्थी कादंबरीच्या निमित्तानं पीएचडी करतील त्यावेळेला त्या कादंबरीच्या संदर्भामध्ये जो ते तथ्यांचा शोध घेतील तो वेगळ्या पद्धतीने घेऊ शकतील. कादंबरीमधलं जीवनचित्रण आणि कादंबरीमधलं समाजचित्रण या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. त्या दृष्टिकोनातून तो आशय जर समजा उलगडता आला तर ते अधिक चांगलं होऊ शकतं. आणि मग त्याच्याबरोबर आपल्याला असं लक्षामध्ये येईल की याच्यामध्ये व्यक्तिचित्रण येतात, ज्याच्यामध्ये कधी कधी संघर्ष येतो. मग तो संघर्ष व्यक्तिविरुद्ध व्यक्ती असा असतो, कधी तो व्यक्तिविरुद्ध परिस्थिती असा असतो, कधी तो व्यक्तिविरुद्ध नियती असा असतो. हे स्थूल मनाने आपल्याला माहिती आहे, म्हणजे कादंबरीचे घटक आपण शिकवत असताना. पण कादंबरीची असणारी जी निवेदन शैली म्हणजे कथन सरणी ही कोणत्या प्रकारची आहे. कोसलाचं उदाहरण घेतलं तर ती प्रथम पुरुषी आहे, रणांगणचं उदाहरण घेतलं तर ती तृतीय पुरुषी आहे. कधी कधी कादंबऱ्या कशा आहेत त्या पात्रमुखी निवेदन असणारे असतात, म्हणजे मृत्युंजय सारखी असणारी कादंबरी ती पात्रमुखी कादंबरी आहे. काही कादंबऱ्या या पत्ररूप असतात, उदाहरणार्थ सावित्री नावाची कादंबरी आहे. काही कादंबऱ्या या दैनंदिनीच्या स्वरूपामध्ये लिहिल्या जातात, म्हणजे उदाहरणार्थ श्रीना पेन्शनची लव्हाळी नावाची कादंबरी आहे. म्हणजे इथेही आपल्याला हे लक्षामध्ये येईल की पदव्युत्तर स्तरावरती अध्यापन करीत असताना आपल्याला अध्यापनामध्ये आशय आणि अभिव्यक्ती या दोन्ही दृष्टिकोनातनं विवेचन करण्याची गरज असते, जी पदवी पातळीवर करण्याची गरज नाही. म्हणजे पदव्युत्तर पातळीवरती अध्यापन करत असताना या सगळ्या गोष्टींची गरज आहे असं मला स्वतःला वाटतं. असो, वेळ तसा भरपूर झालेला आहे म्हणून मी अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत येतो. खरं तर याच्यानंतर नाटकाच्या अध्यापनाविषयी बोलायचं होतं, पण ते पुन्हा विस्ताराने बोलावं लागेल आणि म्हणून मी आता काही या संदर्भामध्ये बोलत नाही. मला याच्यामध्ये 3 मुद्दे महत्वाचे वाटतात, तेवढे मी आपल्या समोर सांगतो. म्हणजे एक म्हणजे वाङ्मयांतर्गत पडलेलं जे कोणतं सामाजिक बदलाचं प्रतिबिंब आहे ते आपल्याला अध्यापनातनं सांगता येणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही बघा, मध्ययुगीन कालखंडामध्ये असणारी कविता ज्या प्रकारची होती त्या प्रकारची कविता आंग्ल काळ जो आहे त्या आंग्ल काळामध्ये दिसणार नाही. आंग्ल काळाच्या नंतर स्वातंत्र्यपूर्व कालखंडापर्यंत जी कविता लिहिली गेली त्या कवितेचा असणारा जो बाज होता तो बाज वेगळ्या प्रकारचा होता. साठोत्तरी कालखंडामध्ये जी कविता लिहिली गेली ती वेगळ्या प्रकारची असणारी कविता होती. आणि ज्या वेळेला आपण 80च्या नंतर 90च्या नंतरची कविता पाहतो ती वेगळी आणि आज असणारी जी कविता आहे ती आज असणारी कविता आणखीन वेगळ्या प्रकारची आहे. वाङ्मयांतर्गत याचं काही प्रतिबिंब आपल्या साहित्य कृतींमध्ये पडलेलं असतं का, या दृष्टिकोनातनं
अध्यापकाने साहित्याचं अध्ययन करून त्या दिशेने आपल्या अध्यापनाची सूत्र त्याने ठरवली पाहिजेत. बीएडला असताना टाचणं तयार करावी लागायची, लेसन नोट असा शब्दप्रयोग होता. ही जी टाचणं केली जायची ती अतिशय महत्वाची असायची. म्हणजे त्यावेळेला मी त्याच्याकडे फारसं लक्ष देत नव्हतो. मला असं वाटायचं की हे उगाच भलतं सलतं काम आहे. पण नंतर लक्षामध्ये आलं, शिकवता शिकवता अनुभवात नाही लक्षामध्ये आलं की नाही हे फार महत्वाचं आहे. कारण हे जोपर्यंत आपण सांगणार नाही, हे जोपर्यंत आपण करणार नाही, तोपर्यंत आपण योग्य दिशेने जाणार नाही. नाही तर भरकटलेलं होतं, अध्यापन भरकटू शकतं. सामाजिक बदल जे आहेत आपल्या भोवतालचे, म्हणजे मी ज्या कालखंडामध्ये वावरतो त्या कालखंडामध्ये काही सामाजिक बदल ध्यानात घेऊन जे साहित्याचं बदललेलं स्वरूप आहे हे सुद्धा माझ्या अध्यापनामध्ये प्रतिबिंबित झालेलं असणं गरजेचं असतं. आणि त्याच्यानंतर कालसंगत असणारे जे कोणते विचार असतात त्या विचारांनी प्रेरित झालेल्या वाङ्मयाचं रूप लक्षात घेऊन आपल्याला अध्यापन करण्याची गरज असते, किंवा त्या दृष्टिकोनातनं आपण अध्यापन करायला हवं. समोर येणारा विद्यार्थी हा एका अर्थाने परीक्षार्थी विद्यार्थी म्हणून आपल्या समोर येतो, परंतु अगदी सुरुवातीला जसं मी म्हटलं तसं आतून उमलून येतं ते शिक्षण. त्या विद्यार्थ्याच्या जीवनाला एक वेगळ्या पद्धतीचा आकार देण्यासाठी अध्यापकांनी ये हृदयीचे ते हृदयी घातले, हा जो शब्द प्रयोग आहे याचाही मगाशी उल्लेख झालेला होता. हे ये हृदयीचे ते हृदयी घातले, हे जे संत वचन आहे ते आपल्याला अध्यापनामधनं देखील प्रत्यक्षामध्ये आणता येण्याची गरज आहे. अशा प्रकारचं अध्यापन जर समजा केलं आणि त्याच्याबरोबर जर आपलं सामाजिक भान जागतं ठेवलं तर त्यामधून आपल्याला अध्यापन करत असताना आनंदाचा ठेवा सापडेल, किंवा ती अध्यापन ही आपल्यासाठी आनंदाची पर्वणी होऊ शकेल. अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये जे कृष्णमूर्ती यांचं एक विधान मी आपल्या समोर ठेवतो. इंग्रजी विधान आहे पण ते सहज समजेल अशा प्रकारचं विधान आहे. जे कृष्णमूर्ती असं म्हणतात बघा, एज्युकेशन इज नॉट ओनली लर्निंग बुक्स अँड मेमरायझिंग सम फॅक्ट्स, but also learning how to look, how to listen to what books are saying. Education is not to pass examination, take a degree and job, and get married and settle down. Life is a constant process of learning, so there is no end to education. कृष्णमूर्तींचं हे जे म्हणणं आहे हे जर समजा आपण पाहिलं तर अध्यापन म्हणजे काय हे जर समजा एका वाक्यामध्ये सांगायचं ठरलं तर समग्र जीवनानुभवाचे आकलन करणे आणि समग्र जीवनानुभवाचं अध्यापन करणे म्हणजेच खरं म्हटलं तर आपलं असणारं यशस्वी अध्यापन आहे असं आपल्याला म्हणता येईल. आपल्या भोवतालचे असणारे सामाजिक संदर्भ ध्यानात घेऊन अध्यापन करणारा जो कोणता अध्यापक असेल तो या सर्व प्रक्रियेमधील सर्जनशील विचारांचा वाहक ठरू शकतो. आणि त्या दृष्टिकोनातनं आपण अध्यापनाची तंत्र, अध्यापनाची सूत्र लक्षात घ्यायला हवीत असं मला स्वतःला वाटतं. आज सरस्वती भुवन महाविद्यालयाच्या, खरं म्हटलं तर महाविद्यालयानेच असं म्हणतो, केवळ मराठी विभागाने असं मी म्हणणार नाही. सरस्वती भुवन महाविद्यालयाने आणि मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतलेल्या मराठी विभागाने, मराठी विभाग प्रमुख ऋषिकेश कांबळे किंवा वृंदा देशपांडे यांच्यासह सर्वांनी मला इथं आमंत्रित केलं. महाविद्यालयाचे प्राचार्य जे आहेत डॉक्टर मकरंद पैठणकर यांनी मला आमंत्रित केलं, त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या प्रती ऋण व्यक्त करतो. आणि माझं थोडंसं का होईना पण लांबलेलं आणि मर्यादित स्वरूपामध्ये कथन केलेलं अशा प्रकारचं असणारं जे विवेचन आहे ते विवेचन इथे थांबवतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. मॅडम, कुणाचे प्रश्न दिसत नाहीत मला इथे. मला स्वतःला एक विचारायचं आहे. हो हो सर, आपले मनपूर्वक आभार. जसं मी आपल्याला म्हणाले होते की पीपीटी जरी नसली तरी आपलं विवेचन आम्हाला एक अत्यंत स्पष्ट अशा प्रकारचं चित्र आमच्या समोर उभं करतं.
आणि शिकवताना हे जाणवतं, जे शिक्षणातले काही प्रश्न आहेत आणि सध्याच्या कोरोनाच्या स्थितीमुळं जी सगळी बदललेली गोष्ट आहे, त्याच्यामुळे स्वतःतला शिक्षक कुठेतरी धडपडत असतो, अडखळत असतो आणि करतोय ते बरोबर आहे ना असं कुठेतरी शंकित पण होत असतो. पण आज आपल्या मार्गदर्शनाने इतका स्वच्छ आणि स्पष्ट सगळं केलंय की आपण चालतो आहोत, तो मार्ग योग्य आहे आणि जी पाऊलवाट आपण करतोय तो आपण आत्मविश्वासाने राजमार्ग म्हणून वापरला पाहिजे, अशा प्रकारचा एक सुरेख विश्वास आपल्या व्याख्यानाने आमच्या मनामध्ये निर्माण केलाय. आणि म्हणून मी आपले मनपूर्वक आभार मानते. आणि माझ्या मनामध्ये जे 2 प्रश्न निर्माण झाले ते दोन्ही प्रश्न मी विचारते. आपण कृपया मार्गदर्शन करावं. मला अभ्यासक्रमाच्या संदर्भामध्ये असं अभ्यासक्रम ज्या वेळेला बदलला जातो तेव्हा पुढच्या वर्गाचा अभ्यासक्रम मागच्या वर्गाला आणला जातो, अशी एक स्थिती आपल्याला विद्यापीठाच्या याच्यामध्ये दिसते. म्हणजे मग जे MA पातळीवर किंवा पदव्युत्तर पातळीवर अभ्यासलं जात होतं ते पदवी पातळीवरती आणलं जातं, किंवा जे पदवी पातळीला काही संदर्भ होते ते 11वी 12वी. आणि इकडे अडचण अशी दिसायला लागते की अवांतर वाचन वगैरे बंदच झालेलं आहे विद्यार्थ्यांचं. बंद म्हणण्यापेक्षा वाचत नाही अशी माझी तक्रार नाही, अनेक लोक खूप प्रकारचं वाचतात, पण आपल्या समोर एक विद्यार्थी म्हणून जो काही वर्ग असतो त्यांनी खूप काही वाचलेलं आहे असं म्हणण्याचं धाडस मी नाही करणार. आणि मग मला तिथे प्रश्न असा पडायला लागतो की विद्यापीठ तर असे मोठमोठे अभ्यासक्रम वरच्या वर्गांचे खालच्या वर्गाला आणतंय, मग या मुलांची तयारी कशी करून घ्यायची, आणि त्याच्यामुळे तो एक फार अडचणीचा भाग होतो. शिवाय जे अभ्यासक्रमाला असतं त्याच्यापेक्षा अवांतर याच्यात इतक्या क्षमता आणि इतकं ताकदीचं साहित्य असतं की असं वाटतं नाही याची ओळख मुलांना झाली पाहिजे, करून दिली पाहिजे, पण ते अभ्यासक्रमातलं नाहीये म्हणून त्याची ओळख करून देता येत नाही, ती एक पंचायत होते. आणि दुसरा मला अजून एक प्रश्न असा पडला, आपण वाङ्मयाभिरुची विकसित करणं हा जो भाग आहे हा तर घडलाच पाहिजे, पण मूल्यमापनाच्या ज्या पद्धती अलीकडच्या काळात बदलत चाललेल्या आहेत, म्हणजे मला विशेषतः मला असं म्हणायचंय की बहुपर्यायी प्रश्न हे विचारले जातात. मग या बहुपर्यायी प्रश्नांच्या माध्यमातून मुलांच्या या वाङ्मयाभिरुचीचं मूल्यमापन आपण करू शकतो का? नेट सेटला पण असं येत आहे म्हणून मी विचारते. धन्यवाद. तुमच्या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर मी अगोदर देतो. नेट सेटच्या प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या वेळेस एका कमिटीमध्ये एकदा मी होतो आणि त्यावेळेला नेमके दीर्घोत्तरी प्रश्न नावाचा जो प्रकार असतो ते दीर्घोत्तरी तुम्हाला निबंध वजा प्रश्न उत्तर लेखन जे आहे ते करायचं होतं. आणि त्याच्यानंतरच्या टप्प्यामध्ये आपण पाहतो की ज्या वेळेला आपल्याला वस्तुनिष्ठ प्रश्न दिले जातात, बहुपर्यायी प्रश्न दिले जातात. माझं स्वतःचं मत असं आहे की बहुपर्यायी प्रश्न जर समजा दिले तर त्यातून आपल्याला वाङ्मयाचं जे विद्यार्थी आहेत त्यांच्या तर्कशक्तीचं, त्यांच्या कल्पनाशक्तीचं नेमकेपणानं आकलन होऊ शकत नाही. आपण कसं ठरवणार आहे? म्हणजे त्यांनी खुणा केलेल्या आहेत, बरोबरच्या खुणा केलेल्या आहेत, किंवा ते कसं गोल 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 ते त्याच्यामध्ये काळं करून टाकलेलं आहे, हे जर समजा आपण पाहिलं, त्या खुणा जर समजा आपण पाहिला, ती चिन्ह जर समजा आपण पाहिली, तर त्याच्यामधनं त्याचं उत्तर कदाचित बरोबर असेल, पण त्याची तर्कशक्ती, त्याचं सामाजिक भान, त्याला जे काही वाटतं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आपल्याला नेमकेपणानं त्याच्या संबंधी आपल्याला कळू शकत नाही. याचं कारण असं आहे की जोपर्यंत तुम्ही निबंध वजा असा मजकूर लिहित नाही तोपर्यंत आपण त्या विद्यार्थ्याला जज करणे ज्याला म्हणतो, म्हणजे त्या विद्यार्थ्याची कसोटी घेणे ज्याला म्हणतो, ती घडत नाही. आणि ही सगळ्यात मोठी असणारी अडचण आहे. त्याची दुसरी बाजू काय सांगितली जाते? त्याची दुसरी बाजू अशी सांगितली जाते की जोपर्यंत तुम्ही बारकाईने वाचत नाहीत तोपर्यंत तुम्हाला बहुपर्यायी प्रश्नांची उत्तरं देता येत नाहीत. हे त्याचं असणारं उत्तर आहे.
पण याच्यामध्ये कितीतरी वेळेला असाही प्रकार घडतो की अमन धपक्यात एखादा विद्यार्थी त्याचं उत्तर देऊन टाकतो, म्हणजे अंदाजपंचे त्याची खूण करतो. आणि बऱ्याच वेळेला अंदाजपंचे असणारे सगळे जे खुणा असतात त्या सगळ्या बरोबर येतात आणि तो विद्यार्थी पात्र ठरतो. याच्यासाठी म्हणून ज्या वेळेला एखाद्या महाविद्यालयामध्ये किंवा एखाद्या विद्यापीठामध्ये शिक्षकांच्या नेमणुका केल्या जातात, अध्यापकाच्या नेमणुका केल्या जातात, त्यावेळेला एक स्वतंत्र कार्यक्रम असतो. म्हणजे त्यांना स्वतःचं एक प्रेझेंटेशन सादर करावं लागतं. हे प्रेझेंटेशन जोपर्यंत तो सादर करत नाही आणि एक लेखी परीक्षा देत नाही तोपर्यंत त्या शिक्षकाचं किंवा त्या प्राध्यापकाचं म्हणूया, अध्यापकाचं म्हणूया, त्याची निवड होत नाही. पण ही पद्धती सदा सर्वदा सर्व ठिकाणी अवलंबली जाते असं होत नाही. आणि असं होत नसल्या कारणाने तो जो शिक्षक आहे तो कदाचित ते शिकवण्यासाठी म्हणून पात्र असतोच, याचं नेमकेपणानं निर्णयन आपल्याला करता येत नाही. ही त्याच्यामध्ये असणारी सगळ्यात मोठी अडचण आहे. आणि तुम्ही म्हणतात त्याच्याशी मी सहमत आहे खरं म्हटलं तर, की या सगळ्या गोष्टी आहेत. आणि बहुपर्यायी प्रश्न हा निदान वाङ्मयाच्या संदर्भात लँग्वेजेसची जे टीचर्स आहेत, भाषेचं अध्यापन करणारे जे कोणते शिक्षक आहेत त्यांच्यासाठी तो फार चांगला पर्याय आहे. तो पर्याय म्हणून ठीक आहे, पण तो फार चांगला पर्याय आहे, उत्तम पर्याय किंवा एकमेव पर्याय आहे असं मात्र आपल्याला निश्चितपणाने म्हणता येणार नाही. दुसऱ्या बाजूला तुम्ही प्रश्न असा विचारला की वरचे जे अभ्यासक्रम आहेत ते खाली आणणं आणि कधी कधी खालचे अभ्यासक्रम वर नेणं, हे सगळ्या ठिकाणी घडतं मॅडम. म्हणजे ते फक्त आपल्याच विद्यापीठामध्ये घडतं असं नाहीये, सगळ्याच ठिकाणी. म्हणून मी असं म्हटलं की वाङ्मयाचं अध्यापन करत असताना माझा आणि अभ्यास मंडळाचा काय संबंध, असं अनेक शिक्षकांना वाटत असतं. पण तसं नसतं. ते माझा आणि त्या अभ्यास मंडळाचा संबंध असतो. तो फक्त मला चेकिंगसाठी बोलवा, माझ्या सगळ्या गोष्टी कुठेतरी काम करून द्या, वैयक्तिक फायद्याच्या गोष्टींविषयी मी बोलत नाही. मला असं म्हणायचंय की मला ज्या वेळेला शिकवायचं आहे तर ते शिकवत असताना योग्य त्या पद्धतीचा जो असणारा अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम येण्यासाठी म्हणून शिक्षकांच्या असणाऱ्या ज्या कोणत्या सूचना आहेत त्या सूचना मागवण्याची आवश्यकता असते. म्हणजे ज्या वेळेला मी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये शिकवत होतो साक्रीला, त्यावेळेला तिथे असणाऱ्या अभ्यास मंडळांनी अशा काही गोष्टी केल्या होत्या की त्यांनी फक्त काय निश्चित केलं, त्याच्यामध्ये वाङ्मयाचे फॉर्म निश्चित केले आणि त्यांनी अनेकांना सांगितलं असं की तुम्ही साहित्य कृती सुचवा, तुम्हाला एखादा नवीन कोणत्या गोष्टी असतील तर ते आम्हाला लेखी कळवा. त्यांनी खूप अगोदर म्हणजे अभ्यास मंडळाची एक बैठक झाली. बैठक झाल्यानंतर त्यांनी सगळ्या महाविद्यालयातल्या प्राध्यापकांना, विभाग प्रमुखांना पत्र पाठवलं. त्याच्यानंतर त्यांची मतं जाणून घेतली आणि त्याच्यानंतर एक विशिष्ट पद्धतीचा जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम निश्चित केला. आता उदाहरणार्थ विद्यापीठांची निर्मिती ही प्रादेशिक परिसरामध्ये असणाऱ्या समस्या, प्रादेशिक परिसरामध्ये असणारे साहित्य, वाङ्मय निर्मिती यांना प्राधान्य देणारी असली पाहिजे. आणि यांना जर समजा ती प्राधान्य देणारी असली पाहिजे तर अनेक जणांनी असं सुचवलेलं होतं की खानदेशामध्ये असणारे हे महत्वाचे कवी आहेत, खानदेशामध्ये असणारे हे महत्वाचे कथाकार आहेत, यांचा अभ्यासक्रमामध्ये समावेश व्हावा. आपल्याकडे म्हणजे माझा मित्र आहे म्हणून आणि मी अभ्यास मंडळावरती म्हणून मी त्याचा अभ्यासक्रम घेतो, हे काही फारसं बरोबर नसतं. आता ते घडतं म्हणजे प्रकाशक आणि अभ्यासक्रमाचे ठरवणारे जे असतात त्यांचं काही साठेलोटे असतं, हे सुद्धा तेवढंच खरं आहे. पण त्याला आपण जरा वेळ बाजूला सोडूया. इथं आपल्याला असं लक्षामध्ये येईल की जिथं या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, म्हणजे वेगवेगळ्या लोकांची नावं सुचवली आहेत. आता हे सुचवलेली नावं कोणती का असेनात, अभ्यास मंडळामध्ये असणारे जे कोणी तज्ज्ञ व्यक्ती आहेत, जे कधी कधी ते बहिस्त असणारे सुद्धा असतात, म्हणजे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्याच तज्ज्ञ परीक्षक म्हणून ज्या वेळेला त्या अभ्यासक्रमामध्ये मी होतो त्यावेळेला दीर्घकथा हा एक फॉर्म लावायचा होता आणि तो दलित साहित्यामधला लावायचा होता. त्यावेळेला मी आवर्जून गौतमीपुत्र कांबळे यांचं परिव्राजक नावाचं पुस्तक लावण्याचा प्रयत्न केला. माझ्यावर टीका झाली, त्याचं कारण म्हणजे ते समजत नाही वगैरे वगैरे. आता काही जणांनी तर ते जी.ए. कुलकर्णींच्या पद्धतीचं असणारं लेखन आहे अशी सुद्धा मला सांगण्याचा प्रयत्न केला. पण ते बाकीचं जाऊ द्या. दृष्टी असणारी माणसं अभ्यास मंडळामध्ये असणं हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. ज्या वेळेला ते येईल
त्यावेळेला पुन्हा वेगवेगळ्या विद्यार्थ्यांचे स्तर लक्षात घेऊनच तुम्हाला अभ्यासक्रम निश्चित करावा लागतो. हे कसं असतं की वरचे अभ्यासक्रम खाली घेणं किंवा खालचे अभ्यासक्रम वर नेऊन टाकणं, हा जो काही भाग आहे हा भाग आम्ही अभ्यासक्रमामध्ये काहीतरी बदल केलेला आहे हे दाखवण्यासाठी म्हणून असतं. पण विद्यार्थ्यांचे मानसशास्त्रीय दृष्टिकोनातनं विचार करून, त्यांच्या वयोगटाचा विचार करून त्या त्या पद्धतीचे अभ्यासक्रम लावणं हे गरजेचं असतं. हे केव्हा शक्य होईल? ज्या वेळेला आमचे शिक्षक हे स्वतः विशिष्ट अशा प्रकारची दृष्टी ठेवून याच्यामध्ये प्रवेश करतील. म्हणजे बुद्धिमंत जे असतात ते उदासीन असतात. राजकारणाच्या संदर्भामध्ये असं नेहमी म्हटलं जातं. तसंच बुद्धिमंत असणारे जे प्राध्यापक आहेत ते सुद्धा अभ्यास मंडळाच्या या राजकारणामध्ये उदासीनच असतात. ते म्हणतात जाऊ दे, काय करायचं आपल्याला, त्यांना जे करायचं ते करतील, आणि जे कोणी असतील त्यांचा मला जो वैयक्तिक फायदा घ्यायचा आहे तो वैयक्तिक फायदा घेईल. जोपर्यंत तिथं दृष्टी असणारे अध्यापक असणार नाहीत तोपर्यंत आपल्याला अशा प्रकारचे बदल होतील असं मात्र म्हणता येणार नाही. त्या दिशेने आपण काही एक प्रबोधन करावं असं मला स्वतःला वाटतं. धन्यवाद सर, माझं समाधान झालं. धन्यवाद. मॅडम, प्रश्न कोणाचे नाही? नाही दिसत नाही, बॉक्स हो, मध्ये हो. नाही आले. धन्यवाद. एका प्रदीर्घ अनुभवातून स्फुरलेलं परिणामकारक चिंतन कसं असतं याचा प्रत्यय आपण सगळ्यांनी आता आदरणीय डॉक्टर बडवे सरांच्या मार्गदर्शनात घेतलेला आहे. साहित्याचं अध्ययन आणि अध्यापन हे शास्त्रांच्या अध्ययनाने अध्ययनापेक्षा भिन्न कसं असतं, ते गांभीर्यानं कसं करावं लागतं, सभोवतालच्या अनेक घटनांना समावेश करून ते समग्रतेनं कसं करावं, त्याचा सर्वस्पर्शी विचार कसा करावा, साहित्याच्या अध्यापनाची प्रयोजनं काय असतात, दृष्टिकोन कसा असावा आणि ते परिणामकारक आणि प्रभावी कसं करावं, त्याची पूर्वतयारी कशी करावी, अशा अनेकविध कंगोऱ्यांना उत्तम चिंतनी असं स्पर्श करत साहित्याचं अध्ययन आणि अध्यापन या विषयाच्या अनुषंगानं आम्हा सर्वांना आपण अतिशय उपयुक्त आणि उद्बोधक असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी स्वतः आभार व्यक्त करतो. आणि अजून एक गोष्ट मला सांगायची आहे ती म्हणजे बडवे सरांचा लौकिक अर्थानं मी विद्यार्थी नसलो तरी माझ्या स्वतःच्या संशोधनासाठी सरांनी खूप मार्गदर्शन केलेलं होतं. स्वतःची काही ग्रंथसंपदाही देऊ केलेली होती. असं अनेक विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये, भाषा अभ्यासकांच्या बाबतीमध्ये आपल्याला दिसतं. आताही कुठलीही शंका असेल तर आम्ही मोकळेपणानं सरांना विचारतो आणि सर अतिशय आस्थेवाईकपणानं मार्गदर्शन करत असतात. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा चिंतितो. आणि यानंतर आभारासाठी मी निमंत्रित करतो आहे माझे सहकारी प्राध्यापक शाहू पाटील सरांना. सर एकच मिनिट, कोणाचा हा तरी मॅडम. मेसेज होता, मी प्रश्न विचारले आहेत. पांचाळ सर, मला तर प्रश्न दिसत नाहीत, तुम्हाला काही दिसतायत का? हा, मला इकडे दिसले नाही मॅडम प्रश्न. कारण मला फक्त एक मेसेज असा इथं मिळाला की मी प्रश्न पाठवले, पण मला काहीच दिसत नाहीये. जर कोणाला दिसत असतील तर मग सांगा, म्हणजे त्या प्रश्नांची आपण काय निरसन असेल ते सर करतील. अन्यथा मग आपण पुढे जाऊ, काही नसेल तर. नाही दिसत आहेत ना पांचाळ सर? हा, प्रश्न बरं का दिसत आहेत का? हा सर. मी काय हा सर. हा मी असं म्हणतोय की समजा तुम्हाला प्रश्न दिसत नसेल, टेक्निकल अडचण असेल, तर नंतर ज्या वेळेला लक्षात येईल मग त्यावेळेला तुम्ही त्यांना माझा फोन नंबर देऊन टाका, हरकत नाही, मोबाईल देऊन टाका, बर बर, चालेल चालेल. तरी चालू शकतं. म्हणजे असं काही नाही की आत्ताच इथं दिसलं पाहिजे असंही काही नाहीये. बर बर, चालेल. अच्छा, धन्यवाद. यानंतर मी आभारासाठी निमंत्रित करतो शाहू पाटील सरांना. नमस्कार. प्रभू कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या मराठी भाषा संवर्धन पंधरवडा या निमित्ताने आजच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले राज्य मराठी विकास संस्थेचे सदस्य माननीय प्राध्यापक डॉक्टर सतीश बडवे सर यांनी साहित्याचे अध्ययन व अध्यापन
या विषयावर आम्हाला मोलाचे मार्गदर्शन केले त्याबद्दल मी सरांचे महाविद्यालयाच्या वतीने आभार व्यक्त करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालय विकास समितीचे सभापती माननीय ओम प्रकाशजी राठी सर यांचे महाविद्यालयाच्या वतीने मी आभार मानतो. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मकरंद पैठणकर सर यांनी मनोगत व्यक्त करून या कार्यक्रमाची शोभा वाढविली त्याबद्दल सरांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. महाविद्यालयाचे 3 विभागाचे उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर माधव गायकवाड सर, प्राध्यापक डॉक्टर प्रमोद देव सर, प्राध्यापक श्री संजय गायकवाड सर यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. मराठी विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर ऋषिकेश कांबळे सर, मराठी विभागाच्या प्राध्यापिका वृंदा देशपांडे मॅडम यांचे आभार मानतो. वेगवेगळ्या ठिकाणाहून डॉक्टर सतीश बडवे सर यांच्या व्याख्यानासाठी उपस्थित असलेले साहित्यिक व मराठी भाषा अभ्यासक तसेच आमच्या या कार्यक्रमाचे विविध प्रसार माध्यमात बातमी देणारे प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. महाविद्यालयाचे व संस्थेच्या इतर शाखेवरील उपस्थित प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संगणक विभाग यात विक्रम पांचाळ सर, दुर्गेश ठाकूर सर, कादळकर मॅडम, वाघ सर, विद्यार्थी मित्र व सूत्रसंचालन करणारे माझे सहकारी डॉक्टर नागेश अंकुश सर यांचे सर्वांचे मी आभार व्यक्त करतो व माननीय अध्यक्षांच्या परवानगीने आजचा समारोप कार्यक्रम येथे संपला असे जाहीर करतो. धन्यवाद.